इतके येतात. तसेच जर आपण त्यांचा शालेय प्रवास पाहिला तर त्या प्रत्येक इयत्तेत प्रथमच होते. आणि विशेष म्हणजे 12वी कोल्हापूर बोर्डातून त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. 2009-10 मध्ये झालेली UPSC एक्झाम देऊन मॅडमनी पहिल्याच प्रयत्नात DYSP या पदाला गवसणी घातली. आणि त्यानंतर कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली, पुणे या शहरांमध्ये त्यांनी आपली सेवा बजावली. आणि सध्या रत्नागिरीच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक जिल्हा रत्नागिरी या पदावर मॅडम कार्यरत आहेत. तर यानंतर मी आरास अकॅडमीच्या वतीने सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचे प्रतिनिधी म्हणून अपूर्वा मॅडम यांना विनंती करते की त्यांनी शाल, श्रीफळ आणि रोप देऊन मॅडमचा सत्कार करावा. धन्यवाद अपूर्वा मॅडम. यानंतर मी आरास अकॅडमीचे संचालक संस्थापक माननीय ॲडव्होकेट राकेश सत्वे सरांना विनंती करते की त्यांनी माननीय श्रीमती जयश्री गायकवाड मॅडम यांना भारतीय संविधानाची प्रत देऊन सन्मानित करावे. विशेष दिनानिमित्त आपल्यामध्ये उपस्थित असलेल्या आणि आजच्या दिवसाचं खऱ्या अर्थाची या आरास अकॅडमीच्या माध्यमातून जेव्हा आपण क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंच्या जयंती दिनाचा सोहळा आयोजित करण्याचा विचार केला, कारण माझे मित्र मदाळे सर यांना मी विनंती केली की सर आपण कार्यक्रम घेण्याचा इंटेन्शन हा विद्यार्थ्यांमध्ये काही ना काही नवीन ज्ञान आणि ऊर्जा कशी प्रेरित करता येईल. यासाठी माझ्या मनामध्ये जी इच्छा होती, उत्सुक इच्छा मदाळे सरांशी मी बोलून जातो. म्हणजे त्या विनंतीला मान देऊन आजच्या प्रमुख अतिथी आणि मार्गदर्शक माननीय श्रीमती जयश्री गायकवाड मॅडम यांचं मी आजच्या या विशेषपणे मनापासून आपल्या अकॅडमीच्या परिवारामध्ये त्यांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्र दिवस एका दिवसासाठी सेलिब्रेट करावा या विचारामध्ये मी गुंतलेला नाही आहे. मला कायम वाटतं की महिलांसाठी त्यांचं शिक्षण, सशक्तीकरण ही फक्त बोलण्यातली गोष्ट न राहता त्यामध्ये खऱ्या अर्थानं आपली भूमिका आपल्याला कशा पद्धतीनं पार पाडता येईल यासाठी आरास अकॅडमी सातत्याने प्रयत्न करत असते. विशेषतः ज्या सशक्तीकरणाबद्दल आपण विचार मांडतो तर त्यावेळेला असं आपण म्हणतो की फक्त चूल आणि मूल या पलीकडे जाऊ प्रत्येक स्त्रीनं विश्वाच्या किंवा जगाच्या प्रसारामध्ये प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक व्यवस्थापनाच्या ठिकाणी आपला ठसा उमटवलेला आहे. अगदी आवर्जून नाव द्यायचं झालं तर पहिल्या IPS महिला अधिकारी ज्याचं नाव आपण प्रामुख्याने घेतो की आणि त्याचबरोबर देशाच्या सर्वोच्च संविधानपदी राष्ट्रपती पदावर विराजमान झालेली महिला असेल त्या प्रत्येकीने आपली भूमिका ही देशाच्या, राष्ट्राच्या हितासाठी, संरक्षणासाठी आणि त्या राष्ट्राला, समाजाला पुढे घेऊन जाण्यासाठीच वेगळी अंगीकारलेली आहे. आरास अकॅडमीच्या बाबतीत सांगायचं झालं तर मॅडम मागील 2-2.5 वर्षापासून एक छोटंसं रोप आपण लावलेलं आहे. त्या रोपाला खऱ्या अर्थानं मला हा दिवस इतका प्रेरणादायी का वाटतो तर मगाशी आपण अनौपचारिक गप्पा मारताना सुद्धा मी म्हटलं की अकॅडमीमध्ये प्रामुख्याने प्रशासकीय क्षेत्रामध्ये अभ्यास करत असणारे, प्रयत्न करत असणारे किंवा तयारी करत असणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये बहुतांश सावित्रीच्या लेखीच तुम्हाला पाहायला मिळतील.
ही माझी खरंच प्रामाणिकपणे इच्छा होती की या सावित्रीच्या लेकींना त्यांनी पाहिलेली स्वप्न प्रत्यक्षात त्यांना आणण्यासाठी आपल्यासारख्या बाहेरग्रस्त व्यक्तिमत्वाची, जबाबदार व्यक्तिमत्वाचीच या ठिकाणी येणं गरजेचं होतं. विशेषतः मदाळे सरांसमोर बोलताना जेव्हा मला आपल्याबद्दल माहिती मिळाली तर मला हेही कळालं की संसार, प्रपंच, जबाबदारी, कुटुंब या सगळ्यांची जबाबदारी पार पाडत मॅडमने या उच्च पदावर आपल्या स्वतःच्या अस्तित्वाचा, व्यक्तिमत्वाचा ठसा उमटवलेला. म्हणून काय मला असं वाटतंय की आपल्या या आरास परिवारातील मुलींना, सावित्रीच्या लेकींना आज आपलं मार्गदर्शन मला खात्रीशीर वाटतंय की ते प्रेरणादायी ठरेल आणि येणाऱ्या त्यांच्या भविष्यातील स्वप्नांसाठी नेहमी उज्ज्वल ठरू शकेल. सो मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, मैत्रिणी, पालक, मी माझं हे बोलणं प्रास्ताविकेचं अधिक न लाभवता मी या ठिकाणी पुन्हा एकदा आणि श्रीमती जयश्री गायकवाड मॅडम यांचं मनापासून स्वागत करतो आणि परिवारातर्फे त्यांना मनापासून संवाद व्यक्त करतो. मी माझ्या या धन्यवाद. व्यक्ती एकच मात्र ती प्रपंच सांगते, ती प्रशासन सांगते, ती समाजामध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी 24 तास आणि आपली भूमिका बजावते आणि पर्यायाने राज्यासाठी सेवाही करते. आणि हे फक्त आणि फक्त एक स्त्रीच करू शकते. आजच्या सर्व शतकामध्ये मला सावित्रीच्या लेकींचं प्रतिनिधित्व करण्यात, संवेदनशील, सहनशील स्त्रीचं प्रतिबिंब असणाऱ्या आणि आजच्या या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शन म्हणून लाभलेल्या माननीय श्रीमती जयश्री गायकवाड यांनी आम्हा सर्व स्पर्धा परीक्षार्थींना आपले अनुभव मार्गदर्शन करावे आणि त्यांना आजच्या या आपल्या आरास अकॅडमीच्या सर्व परिवारामध्ये आपण सर्वांनी मला या ठिकाणी मार्गदर्शनासाठी बोलवलं आणि आजचा दिवस हा अतिशय खास दिवस असं मला वाटतं. कारण आज बालिका दिन का साजरा केला जातो आपल्या सर्वांना कल्पना आहे. म्हणजे आपल्या महिला शिक्षणाच्या आद्य शिक्षण प्रसारण मंडळी करणार आहे किंवा महिला आद्य क्रांतिकारक म्हटलं तरी सुद्धा वावगं ठरणार नाही अशा आपल्या माई सावित्रीबाई यांचा जन्मदिवस हा आपण बालिका दिन म्हणून साजरा करतो आणि त्यांच्या या जन्मदिनाचं औचित्य साधून आपण मला या ठिकाणी बोलवलं. त्याबद्दल सर्वप्रथम मी आपल्या अकॅडमीचे आणि आपल्या आभार मानते. आजच्या या दिवसाची सुरुवात किंवा आजच्या या मार्गदर्शक सत्राची सुरुवात कशी करावी असं मला प्रश्न पडला होता. आणि जेव्हा सर माझ्याकडे आले होते तेव्हा सरांचं असं एक अपेक्षा होती की बाबा विद्यार्थी संख्या कमी असेल तरी सुद्धा त्यांना मार्गदर्शन कोणत्या स्वरूपात द्यायला पाहिजे. तर मला मी असं फार वास्तव्यामध्ये किंवा माझ्या ओळख देताना खूप असे मोठे मोठे शब्द आपण घेतले. तसं की मी फार मोठी नाही आहे. माझा जो जीवन प्रवास आहे हा फक्त आपल्याला प्रेरणादायी ठरावा म्हणून मी आपल्यासमोर मांडणार आहे. त्याच्यामध्ये कुठेही अतिशयोक्ती केलेली नाही आहे. तो जो जीवन प्रवास आहे तो आम्ही स्वतःहून भोगलेला आहे आणि त्या जीवन प्रवासातून मी आज या ठिकाणी आपल्यासमोर उभी बोलत आहे. त्यामुळे त्यामधून कोणीही असं चुकीचा अर्थ घेऊ नये किंवा असं शक्य आहे का असा प्रश्न आपल्या मनात कदाचित येऊ शकतो. तसं तुम्ही हे करू नका. आपलं हे सत्र असेल एक मार्गी आपल्याला असं काही मार्गदर्शन म्हणजे फार मोठं भाषण देणार आहे असं काही नाही. तर आपला संवाद होईल अशा पद्धतीचं आपलं सत्र आहे. आणि इथे आल्यानंतर आणि आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अकॅडमी आहे म्हटल्यानंतर मला पहिल्यांदा आनंद झाला की चला एक चांगली सुरुवात झालेली आहे. आणि त्यामध्येही मुलींची संख्या जास्त आहे हे पाहून पुन्हा जास्त आनंद वाटला. उत्तरोत्तर भविष्यामध्ये नक्कीच वाढेल. तर यासाठी सुद्धा आवाज येतो माझा तिथे गाड्यांचा बाहेरचा डिस्टर्बन्स वाटत असेल तर तिथे थोडाही गेला तरी चालेल. आणि इथे आल्यानंतर एक आपला जो सेटअप पाहिला तर मला मी जेव्हा क्लासला जात होते तर तो माझा क्लास मला आठवला. कारण मी आतापर्यंत जवळपास 15 वर्ष सर्व्हिस झाली. या 15 वर्ष सर्व्हिस
घेतलेली आहे, शाळा कॉलेजेसमध्ये घेतलेली आहे, अकॅडमीमध्ये घेतलेली आहे. परंतु इथे आल्यानंतर खरंच अतिशय फॉर्मल न राहता ते म्हणजे असं वाटतं की बाबा चला माझाच क्लास आहे, ते माझे सर्व सहकारी आहेत आणि माझ्यासारखंच ते अभ्यास करून कुठेतरी आपल्या भविष्यामध्ये देशाचं प्रतिनिधित्व, आपल्या राज्याचं, आपल्या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणार आहे. तर खूप आनंद वाटला आपल्या सर्वांना. मी सुरुवात करताना तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने माझा फक्त थोडक्यात जीवन प्रवास म्हणजे आपण थोडक्यात मानतो, कारण तो अगदी जशाचा तसा सांगायचं म्हटलं तर वेळ पुरणार नाही, परंतु थोडक्यात फक्त मी माझा जीवन प्रवास आपल्यासमोर मांडेल. अजून दुसरी गोष्ट अशी आहे की म्हणजे अभ्यास कसा करायला पाहिजे, तर याविषयी मी जो फॉर्म्युला वापरला तो मी आपल्याला सांगेन, परंतु तो प्रत्येकाला लागू पडेल असं नाही, कारण प्रत्येकाची स्ट्रॅटेजी वेगळी असते, प्रत्येकाची अभ्यास करण्याची पद्धती वेगळी असते. तुम्हाला सकाळी लवकर उठून अभ्यास केलेला तो चांगला लक्षात राहतो, कोणाला संध्याकाळी उशिरापर्यंत जागून केलेला अभ्यास चांगला लक्षात राहतो, कोणाला फक्त वाचून पटकन त्या गोष्टी लक्षात राहतात, काहींना वाचून पुन्हा लिहून काढायला लागतं आणि मग त्या गोष्टी पुन्हा त्यांना लक्षात राहतात. म्हणजे प्रत्येकाची अभ्यास करण्याची पद्धती ही फार वेगळी आहे. मी फार काहीतरी असं काहीतरी तुम्हाला कन्सेप्ट सांगेन की बाबा या कन्सेप्टप्रमाणे तुम्ही स्मार्ट पद्धतीने अभ्यास करायला पाहिजे असं नाही. जी रेग्युलर साधी पद्धती आहे, प्रत्येक विद्यार्थी जो अभ्यास करतो तीच पद्धती आपल्याला सांगेल. तर त्यामुळं आपल्याला असंही वाटू नये की बाबा आपण नको धर्मनिराश होऊ नये आपला, त्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी मला सुरुवातीलाच सांगाव्या योग्य वाटतात. माझा प्रवास आपल्याला सांगायची सुरुवात करायची तर मी वरंगेपाडी जे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कर्वे तालुक्यामध्ये गाव आहे, अतिशय छोटंसं खेडेगाव आहे, त्या गावामध्ये माझा जन्म झाला. माझा जन्म ज्या कुटुंबात झाला त्यामध्ये माझे बाबा होते, ते उसाच्या घरामध्ये काम करत होते, आई पूर्ण शिक्षित होते, एकत्र कुटुंब होतं, माझे 2 चुलते होते, आजी आजोबा होते आणि ते सुद्धा शेतीचं काम करायचे. आणि म्हणजे शिक्षण म्हणजे काय आहे किंवा शिक्षणाला किती महत्त्व दिलं पाहिजे हे जाणणारे जरी असले तरी सुद्धा तसं शैक्षणिक वातावरण घरामध्ये काहीच नाही. परंतु आपल्याला माहिती आहे सगळ्यांना की गुरूंचं महत्त्व किती आहे, म्हणजे आपल्याला जे शिक्षण देतात तर त्या गुरूंचं महत्त्व किती आहे. ते महत्त्व आम्हाला आमचे शिक्षण पूर्ण शिक्षण घेताना आमच्या पूर्ण करिअरमध्ये अतिशय महत्त्वाचं वाटतं. कारण आमचा प्रवास सुरुवात झाली प्रवासाला, ती सुरुवात झाली ती पहिलीपासून सुरुवात झाली, अगदी पहिलीपासून 7वी पर्यंत जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेमध्ये आम्ही शिकलो. तर या शाळेमध्ये शिकत असताना असं नाही की घरी कोणी माझा अभ्यास घेत होतं. आमचा जे काही अभ्यास व्हायचा तो आमचे जे शिक्षक घ्यायचे तोच अभ्यास व्हायचा. आमचे शिक्षकच वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांचा म्हणजे ज्या काही 4थीला स्कॉलरशिप असेल, गणनाशोध परीक्षा असेल, अशा वेगवेगळ्या त्या काळामध्ये ज्या परीक्षा होत्या तर त्या परीक्षेसाठी आमचे शिक्षकच आमचा फॉर्म भरायचे. त्याबद्दल आम्हाला कोणालाही काही माहिती नसायचं, फक्त आम्हाला एवढंच माहिती असायचं, आमचे शिक्षक मला सांगायचे की ही परीक्षा आहे, ही परीक्षा द्यायची आणि हा अभ्यास करायचा. पुस्तकं सुद्धा त्याचं अवेलेबल करून द्यायची. ती पुस्तकं सुद्धा अशी असायची की बाबा ती वर्षानुवर्ष कधीतरी कुठल्या तरी एखाद्या विद्यार्थ्यांनी घेतलेली असायची, ही जुनी पुस्तकं असायची, त्यातली शेवटची पानं नसायची, मधली पानं गायब असायची. तर अशा परिस्थितीत अभ्यास करून 7वी पर्यंत जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये माझं शिक्षण झालं. फक्त यामध्ये एकच पॉझिटिव्ह गोष्ट अशी होती की शिक्षणाची पावर होती, त्यामुळे प्रत्येक वर्षी वर्गामध्ये पहिला नंबर माझा यायचा आणि तो पहिला नंबर आल्यानंतर गावामध्ये एक सत्कार व्हायचा. तो सत्कार म्हणजे कोणामार्फत व्हायचा तर प्रत्येक गावोगावी आमच्या कोल्हापूर साईडला दुधाची सोसायटी आहे, तर त्या सोसायटीमध्ये माझे बाबा कारण म्हशी होत्या घरी आणि त्या सोसायटी मार्फत एक सभासदांची मुलं काहीतरी करतायत म्हणून मग त्याचा एक वार्षिक अहवाल छापला जायचा आणि त्यामध्ये आमचं नाव यायचं की प्रथम क्रमांक जयश्री कोटिबा जाधव, 4थीला पहिला नंबर आला. आणि मग त्यामुळे 50 रुपये वगैरे काहीतरी आम्हाला त्याचं बक्षीस मिळायचं आणि एखादं सर्टिफिकेट वगैरे मिळायचं. पण ती जी कौतुकाची थाप होती तर ती खूप महत्त्वाची होती, कारण आम्हाला पुढे अजून असं वाटायचं की नाही अजून मला पुढच्या वर्षी तुम्हाला पहिला नंबर मिळायचा. असं करत आमचा 7वी पर्यंतचा प्रवास झाला. आता 8वी 9वी 10वी खेडेगावामध्ये माझ्या गावामध्ये मोठंच एका
तर याच्यामध्ये आणि सर्व जो आहे तो आमच्या सर्व शिक्षकांमुळे मी 10वीपर्यंत चांगल्या तऱ्हेने शिक्षण घेतलं. 10वी नंतर प्रश्न आला की आता पुढे 11वी 12वी कॉलेज जीवन आणि ते पण शहरात जाऊन घ्यायचं. ते खेडेगावातून शहरात मुलीला पाठवायचं म्हटलं तर प्रत्येक घरामध्ये प्रत्येक आई वडिलांना अशी काळजी वाटते की बाबा मुलगी आता शहरात जाणार आणि मग तिची सुरक्षितता, ती व्यवस्थित तिथे जाईल का, कॉलेजमध्ये व्यवस्थित पोहोचेल का, मग व्यवस्थित अभ्यास करून पुन्हा तिने सुरक्षित येईल की नाही, हे प्रश्नचिन्ह होतं. परंतु त्यामध्ये सुद्धा एक अशा आपण म्हणतो ना सोयीचा पर्याय आपण पाहत असतो. तर माझ्या बाबांना मी साधारणतः 5वीला असताना बाबांना कोल्हापूरमध्येच एका शिक्षण संस्थेमध्ये शिपाई पदाची नोकरी लागली. माझी नोकरी म्हणजे असंच कोणीतरी ओळखीने काहीतरी 15,000 रुपये भरून मग त्यांना शिपाई पदाची नोकरी मिळाली. त्यामुळे बाबा माझे रोज सकाळी सायकलवरून कॉलेजला जायचे. नोकरी सकाळी 7 वाजता जायचे, 3 वाजता कॉलेज सुटायचं, ड्युटीचं टायमिंग संपायचं, ड्युटी यायचे. 11वी 12वीला मला पण तिथेच ऍडमिशन घेऊ, कारण बाबा तिथे आहे. तर मग त्यांचं असं वाटतं की बाबा मुलीवरती लक्ष राहील, ती सुरक्षित राहील आणि तुझं शिक्षण सुद्धा होतं. अशा वेळी तुम्ही मग मला ऍडमिशन घेतलं. मग सर्वात मोठा प्रश्न की बाबा मग बसमधून पाठवायचं म्हटलं तर मोठी छेडछाड होईल का, हे प्रत्येकाच्या घरी म्हणजे मनामध्ये प्रश्न. आता थोडंसं वातावरण जरी बदललं असेल तरी मी जेव्हा ज्या काळात अभ्यास करत होते तर तेव्हा ही थोडी असुरक्षितता प्रत्येक घरामध्ये होती, प्रत्येक आई वडिलांच्या मनात. तर त्यामुळे वडिलांनी मग कर्ज काढून गाडी घेतली. आपणच गाडीवरून निर्णय करून जायचं मुलीला कॉलेजमध्ये मग सोडायचं. मग कॉलेज माझं असायचं सकाळी 7 वाजता 7:30 वाजता. बाबा माझे सकाळी 6:30 वाजता वगैरे घरात निघायचे. मग मी पण अगोदरच लवकरच जायचे. कॉलेजच्या टायमिंगला उशिरा असेल तर त्या लवकर जायचे आणि कॉलेज 12ला सुटल्यानंतर बाबांच्या 3 वाजेपर्यंत मी थांबायचे. आता हे 12 ते 3 यावेळेत काय करायचं, म्हणजे तसं आपल्याकडे पुढे हा एक प्रश्न पडतो की बाबा 12 ते 3 काय करायचं. मग मी माझा तो वेळ लायब्ररीमध्ये घालवायचे आणि त्यावेळेत मी माझा जो काही स्टडी असेल तो करायचे. असं 11वी 12वी केलं. 12वीमध्ये बोर्डातही आले जिओग्राफीमध्ये आणि आपल्या कोल्हापूर बोर्डामध्ये सुद्धा माझा 7वा नंबर आला. त्यानंतर पुढे आपलं स्वप्न असतं ना, 10वी नंतर असं स्वप्न पाहिलं होतं की शिक्षक व्हायचं. कारण अतिशय नम्र, अतिशय हुशार आणि प्रत्येक वर्गामध्ये पहिला माझा नंबर असायचा आणि प्रत्येक शिक्षकांना असं वाटायचं की बाबा मी शिक्षक खूप छान पद्धतीनं शिकवेल मुलांना आणि समजून सुद्धा घेईल, समजून सांगेल. त्यामुळे ते सतत मला म्हणायचे की तू शिक्षकच होणार. त्यामुळे ते अतिशय माझ्या मनावर असं बिंबलेलं होतं की बाबा शिक्षकच व्हायचं आहे. आणि आपल्या अतिशय जवळ राहून आपण ते शिक्षकी जो काही पेशा आहे, त्यांचं काम आहे ते अनुभवत असतो. त्यामुळे ते मनामध्ये असं बिंबलेलं होतं की बाबा मला शिक्षक व्हायचं. पर्यायानं असं झालं की महावीर कॉलेजला 4 वर्ष BA BEdचा कोर्स होता. त्यामुळे मग पुन्हा मला शिक्षकच व्हायचं होतं म्हणून मग तिथेच पुढचं ऍडमिशन 12वी नंतरचं आणि बोर्डात आलेली असल्यामुळे मला लगेच ऍडमिशन घेऊन गेलं. पुन्हा BA BEdचा प्रवास सुरू झाला. फक्त BA BEdचं फर्स्ट इयर झाल्यानंतर असं झालं की आपल्या सगळ्यांना कल्पना आहे 12वी झाली मग 9वी झाली की मग आईवडिलांची इच्छा असून पण आजूबाजूचे नातेवाईक मुलीला स्थळ काढायला सुरू करतात किंवा मुलगीचं लग्न करायचंय का, हा मुलगा चांगला आहे. तसं ते सर्व नातेवाईकांकडून सुरू झालं, विचारणा सुरू झाली. तेव्हा प्रत्येक वेळेला आई वडील सांगायची की बाबा नाही आमची मुलीला पूर्ण शिक्षण झाल्यानंतरच आपण लग्न करायचं. तर मी मग असं झालं की आमच्या अतिशय जवळचेच नातेवाईक माझ्या आईच्या नात्यातलेच माहेरचे नात्यातले सगळे नातेवाईक त्यांनी विचारलं. त्यांनी 2 वेळा विचारलं. मग त्यांना जेव्हा शिक्षणाची अट सांगितली की बाबा नाही शिकवायचं आहे, त्यांनी हा पर्याय समोर ठेवला की बाबा आम्ही शिकवायला तयार आहोत, तुम्ही फक्त लग्न करायला तयार आहात. म्हणजे वय पण असं काही जास्त हे नाही आहे, वय तुम्हाला 12वी झालेलं आहे, वय झालेलं आहे. त्या याच्यावरती घरच्यांनी असा विचार केला की बाबा चला शिकवत आहे तर मग लग्न करायला काय हरकत. आणि FY झाल्यानंतर म्हणजे BA BEdचं फर्स्ट इयर झाल्यानंतर माझं लग्न झालं तेव्हा काही करत होते, 19 वर्ष वय होतं. लग्न करायचं नाही करायचं हे पण समजत नव्हतं. येस सांगायचंय की नो सांगायचंय घरच्यांना. फक्त घरची परिस्थितीची जाणीव होती की बाबा घरी काय अडचण आहे, काय वडिलांचा पगार, त्याच्यात लहान भावाचं शिक्षण आणि
सासरी गेले तर सासरी माझे सासू सासरे, माझे मोठे दीर आणि माझे मिस्टर असं छोटं कुटुंब होतं. आणि दीर जे होते ते UPSCचा अभ्यास करत होते. मग त्या दीरांनी आम्हाला असं सजेस्ट केलं की बाबा खूप हुशार आहे, आतापर्यंत पहिला नंबर आलेला आहे, बोर्डात आलेला आहे, तर आपण रेग्युलर जे काही शिक्षक होऊन काम करण्यापेक्षा शिक्षिकेपेक्षा वेगळं प्रशासकीय सेवेमध्ये करिअर केलेलं चांगलं. आणि पुन्हा हा विचार का आला तर त्याच्या मागचंही कारण असं की माझे मिस्टर नुसते शिक्षक म्हणून नोकरी लागले होते स्वामी शिक्षण संस्थेत. आणि तेव्हा सुद्धा त्यांच्या नोकरीसाठी जवळपास संस्थेमध्ये देणगी स्वरूपात 1.5 लाख रुपये. तेव्हाचे 1.5 लाख म्हणजे खूप मोठी रक्कम होती. आणि मिस्टरांचाही असा आमच्या दोघांचाही असं हे विचार झाले किंवा अजून 4 वर्षांना किंवा 5 वर्षानंतर BEd कम्प्लीट होईल आणि मग त्यानंतर नोकरी लागायची म्हटलं तर मग ही सगळ्या प्रोसेसमधून आपल्याला जावं लागेल. याला काही हे नाही आहे. आणि शिक्षण म्हणजे 11 ते 5 जॉब करणं, मुलांना शिकवणं, म्हणजे त्याच्यामध्ये असं फार मोठं काही हे नाही, काय म्हणतो समाज घडवण्यासारखं असं फार निर्णय असं त्यांना वाटत होतं. आपली परिस्थिती आणि मग पुन्हा तेव्हा नोकरी करायची म्हटलं तर मग पुन्हा पैसे भरावे लागणार, म्हणजे कुठून द्यायचे पैसे, सगळा विचार करून मग चला आपण कॉम्पिटिटिव्ह एक्झामकडे बोलूया आणि एक एक्झाम देऊन पाहूया असा एक विचार झाला. तेव्हा त्यांनी माझ्या दीरांनीच मला खरं तर सांगितलं की बाबा कशा पद्धतीच्या एक्झाम्स असतात. तेव्हा PSI STI आणि असिस्टंट अशी कंबाईन ॲड यायची आणि एक राज्यसेवेची यायची आणि UPSCची सुद्धा असायची. ते UPSCचा अभ्यास करत होते. ते म्हटले की पहिल्यांदा आपण राज्यसेवेचा सुरुवात करून पाहूया, राज्यसेवेची एक्झाम देऊन पाहूया. मी त्यांना काय असते मला माहित, परीक्षा द्यायची आणि अभ्यास करायचा एवढं तर आपल्या डोक्यात माहित असते. परीक्षा आणि अभ्यास तर रेग्युलर अभ्यासापेक्षा वेगळं काही नसणार आहे मी एवढं डोक्यात होतं. त्यांनी जेव्हा आम्ही सगळं सांगितलं की बाबा परीक्षा कशी होते, किती विद्यार्थी बसतात आणि त्याचं क्वालिफाय कसे होतात, कोणत्या स्टेजमधून जावं लागतं ते सांगितल्यानंतर एक अगदी त्यावेळेला मला मनात एक प्रश्न आला की तर आपल्याला हे जमेल का. प्रत्येकाच्या मनात प्रश्न येणं साहजिक आहे. मला हे जमेल का हा माझ्या मनात थोडा प्रश्न आला. तेव्हा मी असं ठरवलं की चला ते लोक आपल्यावर एवढा विश्वास दाखवतात, त्यांना माझ्याविषयी जर कॉन्फिडंट आहे की बाबा ही होऊ शकते तर मग आपल्याला करायला काही हरकत नाही. आपल्याला इकडेही अभ्यास करायचा, इथूनही अभ्यास करायचा आहे, मग वेगळं काही नाही आहे, अभ्यास करून परीक्षा द्यायची आहे. या उद्देशाने मग मी माझं BEd मधूनच सोडून दिलं आणि रेग्युलर BA करण्यासाठी रेग्युलर ग्रॅज्युएशनसाठी ॲडमिशन घेतलं. SYBAला ॲडमिशन घेतलं. SYBAची एक्झाम दिली. SYBAची एक्झाम दिल्यानंतर मला मुलगा झाल्यानंतर मग पुन्हा जेव्हा फायनल इयर म्हणजे आपलं जे काही ग्रॅज्युएशनची फायनल इयर असते TYचे अभ्यास करत असताना मग तिने मला काही MPSCची पुस्तकं वगैरे दिली. आम्ही असे म्हणजे अतिशय प्लॅनिंगपूर्वक त्या सगळ्या गोष्टी केल्या. बऱ्याच वेळेला आपण असं म्हणतो की प्रत्येक गोष्ट प्लॅन केलेली तशीच आपली सत्यात उतरेल की नाही हे आपण सांगू शकत नाही, परंतु आपण 100% प्रयत्न केले तर ते नक्की होतं याचा मी पुरेपूर अनुभव घेतलेला आहे. आम्ही असं ठरवलं की माझं SYBA झाल्यानंतर बऱ्याच वेळेला असं ऐकलं होतं समाजामध्ये की बाबा पहिल्या 1-2 वर्षांमध्ये मूल झालं तर मग ठीक आहे, नंतर मग खूप सारे प्रॉब्लेम्स होतात आणि मग समाजामध्ये जी मानसिकता असते की बाबा अरे लग्न म्हणून 10 वर्ष झाली अजून मूल झालेलं नाही आहे, मग जी स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन असतो तो फार विचित्र असतो. तर त्या उद्देशानं सुद्धा आम्ही विचार केला की चला माझा आता SYBA आहे ना, 1 वर्षभरात पुढच्या वर्षी आपल्याला हे करायचं, तोपर्यंत मला 1 वर्षाचं मोठं तरी होईल. जेव्हा मला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम द्यायची आहे ग्रॅज्युएशन त्या उद्देशानं मुलगा झाला, पहिला मुलगा झाला तर मी सगळे आनंदात होते. एक्झाम झाली, SYBAची झाली, TYBAची झाली. त्यावेळेला सुद्धा जेव्हा डिलिव्हरी झाली तेव्हा नेमकी माझे TYBAचे पेपर होते आणि मग डिलिव्हरी झाल्यानंतर 6 दिवस झाले होते आणि पेपर होते. घरचे सगळे असे म्हणत होते की जाऊ दे 1 वर्ष स्किप झालं तरी चालेल, पुढच्या वर्षी आपण पेपर देऊ. कारण 6 दिवस झालेल्या डिलिव्हरी आणि तुम्ही लगेच जाऊन पेपर देणं काही बरोबर नाही असं सगळ्यांचाच विरोध होता. पण माझी मानसिकता एक होती कारण ठरलेलं होतं की बाबा SYBA झालं TYBA झालेला ॲड आलेली नाहीये, आपल्याला एखादं वर्ष तर का असेल ना घरी बसून आपला सगळा सिलेबस कम्प्लीट करण्याची संधी मिळाली. या उद्देशानं मी त्यांना सांगितलं की माझा अभ्यास तर झालेला आहे, फक्त
मला पेपर द्यायला जायचंय, पासिंग होण्यापुरतं लिहायचं आणि यायचं आहे. तर मग त्यांना घरच्यांना मग परत तयार केलं की बाबा लहान बाळ आहे, लहान बाळाला सोडून जायचं, भाड्यामध्ये जायचं, तर तब्येतीवर त्याचा काय परिणाम. पण डोक्यात एकच असायचं की अभ्यास, पेपर झालेला 1 वर्ष वाया नाही जायला पाहिजे. त्यामुळे मी ते पेपर त्या परिस्थितीमध्ये दिले. 6व्या दिवशी मी जाऊन पेपरला बसले. पूर्ण 3 तासाचा पेपर लिहिला नाही, 2 तास, 1.5 तास, 2 तास पेपर लिहिला. मला आयडिया होती की बाबा मी एवढे लिहिल्यानंतर मला एवढे मार्क्स पडणार, त्यामुळे मी पास नक्की होणार, म्हणजे माझं वर्ष वाया जाणार नाही. अशा उद्देशानं मी टीवायटीची एक्झाम दिली. आणि एक्झाम दिल्यानंतर माझं 2006ला कम्प्लीट झालं, ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं. आणि 2006ला ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाल्यानंतर ॲड काय आलं, त्यामुळे 1 वर्ष पुन्हा मला असं मिळालं की बाबा ज्याच्यामध्ये मी माझ्या एमपीएससीची जी काही तयारी करणार होते, पूर्व परीक्षेची तयारी होती, तर त्याच्यासाठी मला वेळ मिळाला. तेव्हा अशी परिस्थिती होती की या अभ्यासासाठी प्रत्येक वेळेला ग्रॅज्युएशनचा अभ्यास असेल किंवा आता मला पुढे जाऊन एमपीएससीच्या परीक्षेचा अभ्यास करायचा होता, तेव्हा माझं लग्न जिथे झालं होतं ते खेडेगावच होतं. आणि तिथे सुद्धा अशी मानसिकता होती घरच्यांची, म्हणजे सासू सासऱ्यांची, जी प्रत्येक ठिकाणी तशीच असते की बाबा हे परीक्षेसाठी मग तिकडे आईकडे जाऊन राहायची काय गरज आहे, म्हणजे अभ्यास तर इथंही होऊ शकतो, घरातलं काम करून त्यांनी मग अभ्यास करू दे, अशा सासरच्या लोकांची मानसिकता असते. परंतु माझ्या मिस्टरांचा सपोर्ट खूप महत्वाचा ठरला. म्हणजे प्रत्येक वेळेला ते माझ्या अशा पाठीशी उभे राहिले. त्यांनी असं सांगितलं घरच्यांना की योगा नाही, इथं ती राहिली तर अभ्यास होणार नाही, परीक्षेसाठी का असे ना, तिची परीक्षा पुढे 3 महिन्यांवर आहे ना, तर मग मी तिला तिकडे आईकडे ठेवणार, कारण बाळाला सांभाळायचं, पुढचं करायचं आणि मग त्यातून अभ्यास करायचा, हे शक्यच नाही आहे. त्यामुळे घरच्यांचा विरोध करून त्यांनी मला आईकडे ठेवायचे. आणि म्हणजे तो जो बॅलन्स त्यांनी साधला, म्हणजे माझी इकडे परीक्षा आणि घरच्यांना पण समजवलं, त्यांनी तो बॅलन्स साधल्यामुळे मला हे पुढे शक्य झालं असं मला वाटतं. 1 वर्षभर जवळपास मी असा अभ्यास केला. मिस्टरांची ट्रान्सफर जेव्हा तुळजापूरला होती, आम्ही तुळजापूरला गेलो शिवायला घेऊन माझ्या मुलाला 2 वर्षाचं मुलगा होतं. आणि प्रत्येक वेळेला आम्ही असं करायचो की सुट्ट्या असतील तेव्हा मग आम्ही सासरी यायचो. सासरी आल्यानंतर मग जी काही घरची कामं असतील, स्वतःची कामं असतील, त्यामध्ये सगळ्यांना मदत करायची, हे करायचं. आणि मे महिन्याच्या सुट्टीत घरी इकडे सासरी असतानाच एमपीएससीची ॲड आली, म्हणजे ज्याची अतिशय आतुरतेनं आम्ही वाट पाहत होतो वर्षभर. ॲड आल्यानंतर मग असा प्रश्न पडला की चला आता ॲड तर आली, मुलगा तर आता माझं त्यावेळेला 2 वर्षाचा होता, 3 वर्षाचा होता, आता पुढे कसं करायचं. कारण फक्त विचार केला होता की बाबा ॲड आली की मुलाला आणि मला तिकडे ठेवायचं, सासरी आईकडे ठेवायचं, आणि मिस्टर माझे तिकडे तुळजापूरला जाणार, जिकडे त्यांची सर्व्हिस होती. पण जेव्हा ॲक्च्युअली ती कृती करण्याची, त्या प्लॅनवर कृती करण्याची वेळ आली, तर तेव्हाचा प्रसंग सुद्धा असा होता की तेव्हा सुद्धा घरातून थोडा दिवस आला की अभ्यास करायचा आहे तर घरी बसून करू दे, त्याला क्लास लावण्याची आवश्यकता आहे, असं घरच्यांचं म्हणणं ठरलं. की मी सुद्धा म्हणायला लागले की हुशार आहे तर ते अभ्यास करू शकते, म्हणजे मला क्लासमध्ये जायची काय आवश्यकता आहे. हे सांगण्यामागचा उद्देश तुम्हाला असा आहे की क्लास किंवा अकॅडमीचं महत्त्व काय आहे हे याच्यासाठी मी तुम्हाला सांगते. माझ्या मिस्टरांनी तेव्हा ही भूमिका घेतली की क्लास हा 100% लावायचा, कारण घरी बसून अभ्यास होत नाही हे मला माहिती आहे. तर मला तेवढं काही समजून नव्हतं. माझ्या बाबतीत जे काही असे निर्णय असतील तर माझ्या मिस्टरच घेतले. ते फक्त आमची चर्चा फक्त व्हायची, ते मला फक्त विचारायचे तेव्हा तुला असं काय वाटतं. मी म्हटलं की क्लास लावलेला चांगला असेल, मी क्लासमध्ये थोडंसं हे करेन आणि मग नंतर माझा मी सेल्फ स्टडी करेन. त्यांनी मला मग घरच्यांचा विरोध करून ते म्हटले की नाही, मी इथे काही ठेवणार नाही, मी क्लास लावणार. मला आईकडे सोडलं, मुलाला आईकडे सोडलं, सासू सासऱ्यांनी. माझ्या आईवडिलांना सांगितलं की तुम्ही बाळाला सांभाळायचं, की सकाळी क्लासला जाईल की संध्याकाळीची, क्लास फक्त नाही, क्लास आणि पूर्ण वेळ स्टडी रूम सुद्धा जॉईन करेल आणि ती संध्याकाळीची. अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं.
स्टडी रूमची चावी मी माझ्याकडेच घेऊन ठेवली सरांना सांगून, आणि 6 वाजता बरोबर मी जायचे. आणि त्याच्यासाठी माझे बाबा सुद्धा सकाळी लवकर माझ्यासोबत यायचे. म्हणजे बाबांच्या गाडीवर बसायचं, सकाळी उठून 6 वाजता बाबा मला क्लासला सोडायचे आणि बाबा कॉलेजला जायचे. दुपारी 3 वाजेपर्यंत बाबांचं कॉलेज असायचं. घरी येण्या जाण्याचा प्रश्न म्हणजे जो प्रवासात सुद्धा जास्त वेळ जाऊ नये, बाकीच्या गोष्टी सुरक्षितता सुद्धा, मुलीची सुरक्षितता सुद्धा त्यांना इम्पॉर्टंट होती. तर ते 3 वाजल्यापासून जवळपास 6 किंवा 5 ते 6 असे वाजायचे मला स्टडी रूममध्ये डिस्कशन वगैरे. तर ते 3 तास वेट करायचे माझे वडील. आणि मग संध्याकाळी मी वडिलांच्या गाडीवरूनच घरी यायचे. घरी आल्यानंतर सुद्धा अगदी अर्धा 1 तास किंवा जास्तीत जास्त 1 तास म्हणजे माझा मुलगा असायचा तर ते मुलाला थोडा वेळ द्यायचा आणि मग पुन्हा परत अभ्यासाला बसायचं. 6ला गेले तर 6 ते 7 एक वेळ ते मुलासाठी मुलासोबत घालवायचं आणि 7 नंतर पुन्हा 10 वाजेपर्यंत 11 वाजेपर्यंत एवढं माझी कपॅसिटी असते. म्हणजे प्रत्येक वेळेला तिथे असं 10 वाजेपर्यंतच अभ्यास केला, 11 वाजेपर्यंत अभ्यास केला असं दैनंदिन कपॅसिटीनुसार 10-11 पर्यंत मी अभ्यास करायला बसायचे. पण माझ्या पुढची परिस्थिती आपल्याला सर्वांना सांगितली. तिथं असं काही स्वतंत्र स्टडी रूम वगैरे काहीच नव्हतं. म्हणजे ती सुद्धा ऍडजस्ट नाही की 2च रूम होत्या, अतिशय छोट्या रूम होत्या आणि त्या रूममध्ये सर्व सामान आणि मग त्याच रूममध्ये मग अभ्यास करणार म्हणजे मुलगा माझ्यासमोर सतत राहणार माझ्या लहान मुलगा आणि तुम्हाला अभ्यास करू देणार नाही हे सगळ्यांना ज्ञात होतं. पण मग ऍडजस्टमेंट कुठे अभ्यास करायला बसायचं संध्याकाळी. दिवसभर तर मी स्टडी रूममध्ये बसायची, संध्याकाळी कुठे बसायचं हा प्रश्न. तर एक BSNL ऑफिस माझ्याच घरी म्हणजे माझ्या आमची जिथे घर होतं ते अर्धी बिल्डिंग होती ती BSNL ऑफिसला रेंटवर दिलेली होती. आणि तिथे आम्ही 2 व्हीलर लावण्यासाठी म्हणून एक जनरेटरची रूम होती तर त्याची चावी आम्ही घेऊन ठेवली होती आईबाबांनी. बाबा आम्हाला 2 व्हीलर तिथं सुरक्षेसाठी म्हणून लावायचे याच्यासाठी 2 व्हीलर लावण्यासाठी म्हणून जनरेटरच्या रूमची चावी आमच्याकडे होती. तर जनरेटरच्या रूममध्ये 5 बाय 2 अशी एवढी जागा म्हणजे अगदी एवढी जागा त्या फरशीची एवढी जागा असायची, एवढी जागा असायची. त्या जागेत मी चटई टाकून अभ्यास करत असायचे. इतका मोठा जनरेटर म्हणजे अख्ख्या गावाचं BSNL ऑफिसचं त्याच्यावरती चालायचं आणि लोडशेडिंग असायचं आणि लाईट गेली की तो जनरेटर चालू व्हायचा. त्या जनरेटरच्या आवाजात सुद्धा मी अभ्यास केलेला आहे. डिझेलचा वास आणि तो जनरेटर चालू कधीच जाणवलं नाही की बाबा तो वासामुळे माझं डोकं दुखलं, त्या आवाजामध्ये मला डिस्टर्ब झाला असं कधीच जाणवलं. म्हणजे तुम्हाला अतिशयोक्ती वाटेल पण आज सुद्धा मी जेव्हा गावी जाते तर तेव्हा ती माझ्या मुलांना आम्ही स्वतःहून रूम दाखवलेली आहे किंवा या रूममध्ये बसून मी अभ्यास केलेला आहे. म्हणजे तुमची इच्छाशक्ती जर असेल ना तर तुम्हाला तुमची परिस्थिती कोणत्याच गोष्टी आडव्या येतात. तुमची प्रचंड इच्छाशक्ती पाहिजे बाबा नाही मला हे करायचं आणि अतिशय मनापासून करायचं. अडचणी येतात प्रत्येक ठिकाणी. अशा पद्धतीनं मी राज्यसेवेची प्रिलिम दिली, मेन्स दिली. मेन्सला वेगळ्या अडचणी आल्या कारण मेन्स एक्झाम होती ती पुण्यात होती आणि मग पुण्यात जाऊन राहायचं. मग तिथे 8 ते 10 दिवस आमचे गेले किंवा त्या 10 दिवस मग कुठे राहायचं, कोणाकडे राहायचं, कोणी परिचय म्हणजे सगळे नातेवाईक इकडे गावाशेजारी या इथं पासून सुरुवात असायची. तरीही त्या ह्याच्यातून बऱ्याच अडचणी आल्या. मेन्सची एक्झाम दिली, इंटरव्ह्यूची तयारी आहे. तुम्हाला सगळ्यांना कल्पना असेल इंटरव्ह्यूसाठी मॉक इंटरव्ह्यू आपण देतो. बरेचसे विद्यार्थी पुण्याला वगैरे जातात आणि मॉक इंटरव्ह्यूची तयारी करतात. तर तेव्हा माझ्या सुद्धा मी प्रिलिमला असताना जवळपास 50 विद्यार्थी होते क्लासमध्ये. जसं आता आपल्या सरांनी अकॅडमी सुरू केलेली आहे तसंच मी ज्या अकॅडमीमध्ये गेले होते त्या सरांनी सुद्धा स्वतः नुकतीच सुरू केलेली अकॅडमी होती. सर्व विद्यार्थी असे खूप गरीब घरातले, सर्वसामान्य कुटुंबातले आणि मनापासून प्रयत्न करणारे सर्व विद्यार्थी होते. त्या 50 मधून मेन्सला थोडेसे ग्रुप वेगवेगळे झाले कारण आमचा जो मुलींचा ग्रुप होता तो वेगळा झाला, मुलांचा ग्रुप वेगळा झाला. आमच्या मुलींच्या जवळपास 6 जणी आम्ही होतो त्या ग्रुपमध्ये. 6 जणींपैकी जवळपास आम्ही 4 जणी होतो त्या मॅरिड होतो, दोघी एक मॅरिड होतो आणि त्यातल्या 4 जणींचं आमचं सिलेक्शन झालं इंटरव्ह्यूसाठी आणि इंटरव्ह्यूमधून सुद्धा फायनल सिलेक्शन झालं. म्हणजे तिथे तुम्ही कोणत्या परिस्थितीत आहात हे कुठेही मॅटर करत नाही. तुमची इच्छाशक्ती असेल आणि तुम्हाला करायचं असेल आणि तुम्ही अगदी मनापासून जर प्रयत्न केले, अभ्यास केला तर नक्की यामध्ये तुम्हाला यश मिळेल. यामध्ये अभ्यास
10ची ॲड आली ती 2007ला. 7ला प्रिलिम झाली, 8ला मेन्स झाली आणि 9ला आमची इंटरव्ह्यू झाली. आणि 9ला इंटरव्ह्यू होऊन जॉईनिंग झालं 2010ला. म्हणजे जवळपास MPSCची एक ॲड कंप्लीट व्हायला 4 वर्ष गेली. 4 वर्ष म्हणजे खूप मोठा कालावधी. परंतु त्यामध्ये पॉझिटिव्ह गोष्ट हीच होती की या सर्व प्रवासामधून अडचणी भरपूर आल्या. म्हणजे मेन्सच्या एक्झामच्या वेळेला आईचं ऑपरेशन झालं, तेव्हा हॉस्पिटलमध्ये राहून अभ्यास करावा लागला. आईचं जे काही असेल ते सर्व करायचं आणि नंतर मग पुन्हा रात्रभर तिथे बसून अभ्यास करायचा आणि मग परत तिथूनच सकाळी क्लासला जायचं आणि क्लासमधून पुन्हा हॉस्पिटलमध्ये जायचं आईची सेवा. अशा पद्धतीनं खूप अडचणीमधून इंटरव्ह्यू सुद्धा देऊन जेव्हा सिलेक्शन झालं त्यावेळेस जो काही आनंद होता तो खूप वेगळा होता. कारण जसं ठरवलं होतं तसं सगळ्या गोष्टी मनाप्रमाणे घडत होत्या. ते आपोआप ते घडत नव्हत्या. त्याच्यासाठी आम्ही जे काही विचार करत होतो, जे काही प्लॅनिंग करत होतो, तर त्या पद्धतीने त्या गोष्टी आम्ही सत्यात उतरवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे तशी प्रयत्न सुद्धा आमच्या सर्वांचे कामात प्रयत्न आम्ही जरी केले असतील तरी सुद्धा आजूबाजूचे लोक म्हणजे आपल्याला सपोर्टिव्ह जे लोक म्हणतात, क्लास असेल, त्यानंतर आपली घरची परिस्थिती, घरचे जे काही सपोर्ट लागतो, आई वडील असतात, त्या सर्वांचा सपोर्ट सुद्धा तितकाच महत्त्वाचा. कारण जेव्हा मी हा क्लास जॉईन केला होता माझ्या मिस्टरांना नोटीस नव्हती काढली आणि त्यांना फक्त 3800 पगार आणि माझ्या क्लासची फीस 5000 रुपये तेवढी. तर ती फी सुद्धा आम्ही जवळपास टप्प्याटप्प्यामध्ये दिलेली आहे. फायनल सिलेक्शन झाल्यानंतर मग काही राहिलेली फी शिल्लक होती ती केली. मी कुठल्याही नोट्स घेतल्या नाही विकत, कोणतंही पुस्तक विकत घेतलं नाही. मी माझ्या स्वतःच्या नोट्स मी स्वतः काढल्या, कारण मला नोट्स विकत घेण्यासाठी पैसेच नव्हते. किंवा इतर स्टडी रूमला तेव्हा मला 50 रुपये द्यायला लागायचे दिवसभराच्या स्टडी रूम. ते स्टडी रूमचे पैसे, लायब्ररीसाठी मी 50 रुपयाची लायब्ररी म्हणून ते 50 रुपये द्यायला लागायचे. क्लासरूम हा वेगळा खर्च असायचा. परत लहान बाळ होतं माझं, त्याच्यासाठी खर्च व्हायचा, मिस्टरांचा येण्या जाण्याचा खर्च व्हायचा. म्हणजे त्या 3800 कशा पद्धतीनं आपण राहिलं पाहिजे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य हे आहे की आपल्याला सर्व गोष्टी आपण मोबाईलवर अवेलेबल आहे. तेव्हा मोबाईल वगैरे काहीच नव्हतं, या गोष्टी अवेलेबल नव्हत्याच आणि फार कमी लोकांकडे अवेलेबल होत्या. परंतु त्या गोष्टी पाहिजेच असं नाही. आपण आहे त्या परिस्थितीत राहून सुद्धा अभ्यास करू शकतो हे आपल्या सर्वांना पहिल्या प्रयत्नामध्ये जेव्हा क्लासरूमची पोस्ट निघते तर तेव्हा जवळपास 6 महिन्यापर्यंत म्हणजे कोणीही घरात व्यवस्थित नीट जेवत नव्हतं. म्हणजे भूकच लागायची नाही. इतका सारा कौतुकाचा वर्षाव सर्वांचा. परंतु 4 वर्षाचा जो काही स्ट्रगल होता त्या 4 वर्षाच्या स्ट्रगलमध्ये खूप जवळच्या लोकांनी पाय ओढण्याचा सुद्धा प्रयत्न केला. खूप अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. किंवा बायोडाटा तयार करायचा, इंटरव्ह्यूसाठी आता जायचं आहे आणि बायोडाटा घेऊन जायचं आहे, तर ते बायोडाटा कसा तयार करायचा मी सुद्धा माहिती होता. मग त्याच्यासाठी मग स्वतःहून बायोडाटा म्हणजे काय, कुठून माहिती काढायची. आणि तेव्हा काही घरी कॉम्प्युटर किंवा काही हे नव्हतं, नेट कॅफेमध्ये जायचं आणि मग ते सर्च करायचं. मग इंटरव्ह्यूसाठी तयार करायची तर आपल्या नावाच्या अर्थापासून सगळे तयारी करायची. माझं जन्मगाव कुठलं, गावाचं काय काय माहिती आहे, गाव कशासाठी प्रसिद्ध आहे, एका शब्दावरून इंटरव्ह्यूमध्ये कसे प्रश्न कसे केले जातील हे आपल्याला माहिती आहे. कशापासून तयारी करायची, तर ती तयारी करताना सुद्धा अडचणी आल्या. म्हणजे अतिशय छोट्या छोट्या अडचणी आल्या, पण नक्की आम्ही त्या वेळेला सोडवण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणजे इंटरव्ह्यूसाठी मी कुठलेही टॉपिक कधी दिले नाही पुण्याला जाऊन. परंतु मी एकच गोष्ट केली इंटरव्ह्यूच्या तयारीसाठी, की माझी जी काही ॲड होती MPSCची ती जवळपास 14 प्रकारच्या पोस्ट होत्या. तर त्या पोस्टची आत्ताचे जे काही लोक आहेत, म्हणजे तहसीलदार पोस्ट होती, तहसीलदार म्हणून तिथं कोल्हापूरमध्ये जे लोक नोकरीला होते त्यांचं कार्यालय, तर कार्यालयाच्या ठिकाणी जायचं, भेट द्यायची, त्यांच्याशी चर्चा करायची, तिथे कसं कामकाज चालतं, काय कामकाज चालतं, असं प्रत्येक पोस्टच्या अधिकाऱ्याशी जाऊन तिथल्या कार्यालयामध्ये सुद्धा अधिकाऱ्यांची कोणाची ओळख नसल्या तशी भेट देणं फार मुश्किल असते. तुम्हाला पण माहिती असेल. जवळपास दिवसभर थांबून का असेना पण मी तिथे थांबून त्यांची भेट घेऊन त्यांच्याकडे त्यांच्या कार्यालयाची, त्यांच्या कामाची माहिती घेतली. आणि त्याचा एक फायदा असा झाला की जे फक्त पुस्तकी नॉलेज न मिळतं मला प्रॅक्टिकल नॉलेज मिळालं. आणि त्यामध्ये मला असं जाणवलं, म्हणजे मी आपलं सांगायला हरकत नाही, MPSC
PSI मध्ये जेव्हा माझं पहिल्यांदा असं झालं की PSI STI आणि असिस्टंट याच्या परीक्षा लवकर झाल्या आणि त्याचा रिझल्ट लवकर डिक्लेअर झाला. त्यामध्ये माझी PSI म्हणून पहिल्यांदा नेमणूक PSI म्हणून तेव्हा असं थोडंसं म्हणजे आपण वातावरण घरी म्हणतो ना, मला तर युनिफॉर्मची फार आवडतो, पण लग्न आणि लग्नानंतर मग संसार आणि हे सांभाळून मग पुन्हा पोलीस जॉब तर जमेल की नाही ही थोडीशी मनामध्ये शंका होती. तेव्हा इंटरव्ह्यूसाठी राज्यसेवेची मी तयारी करत होते. माझ्या असं लक्षात आलं की माझं इकडं PSI ला सिलेक्शन झालेलं आहे, तर मग मला असा प्रश्न येऊ शकतो की बाबा तुम्ही इंटरव्ह्यू मध्ये प्रेफरन्स दिलेले आहेत राज्यसेवेचे, तर ते प्रेफरन्स देताना तुम्ही मग डेप्युटी कलेक्टरला का देताय, मग PSI ला सिलेक्शन आहे तर मग DYSP ला का देत नाही, हा प्रश्न येऊ शकतो. मग त्यावेळेला मी जेव्हा प्रॅक्टिकली बघितलं होतं तर तेव्हा महसूल प्रशासनातले जे काही प्रमोशन्स आहेत खूप लेट आहे. म्हणजे महसूल प्रशासनामध्ये टॉप पोस्टमध्ये डेप्युटी कलेक्टर भरले जाते आणि आपल्या पोलीस याच्यामध्ये म्हटलं तर DYSP ची पोस्ट असते. DYSP म्हणून सिलेक्शन झाल्यानंतर 6 ते 7 वर्षामध्ये पहिलं प्रमोशन होतं. इकडे तेच प्रमोशन 14 किंवा 15 वर्षानंतर पहिलं प्रमोशन. तर हा जो डिफरन्स होता तो मला प्रॅक्टिकल मी तिथं कार्यालयात गेल्यानंतर अधिकाऱ्यांना भेटल्यानंतर लक्षात आला आणि मग त्यानंतर मी माझा प्रेफरन्स चेंज केला. डेप्युटी कलेक्टर ऐवजी मी DYSPचा पहिला प्रेफरन्स दिला. तर तेव्हा सुद्धा मनामध्ये शंका म्हणतो ना की बॅकिंगसाठी सपोर्टसाठी कोणीतरी आवश्यक असतं. म्हणजे प्रत्येकाच्या मनामध्ये असं स्वतःच्या कॅपेबिलिटीची थोडीशी शंका असते. तर ती माझ्या मनामध्ये तेव्हा सुद्धा आली. सिलेक्शन झालं तेव्हा सुद्धा म्हटलं की बाबा 1 वर्ष ट्रेनिंग करायचं आहे, फिजिकल ट्रेनिंग, आणि ते जमेल का आपल्याला, असं मी माझ्या मिस्टरांना प्रश्न विचारला होता. तर माझ्या मिस्टरांनी तेव्हा मला उत्तर दिलं होतं की पाण्यात पडल्यानंतर माणूस आपोआप पोहायला शकतो आणि तू 100% हे करू शकतोस, आम्हाला खात्री आहे. हा जो सपोर्ट आहे तो खूप महत्त्वाचा असतो. म्हणजे बऱ्याच वेळेला असं असतं की आपल्या मनामध्ये शंका नसते, आपल्यामध्ये मनामध्ये कॉन्फिडन्स असतो, परंतु घरचेच म्हणतात की बाबा हे तुला जमणार नाही, तू जाऊ नको असं म्हणतात. माझ्या बाबतीत थोडंसं होतं की मला म्हणजे हा कॉन्फिडन्स मला थोडासा कमी होता जेव्हा मी अभ्यास करत होते. तो कॉन्फिडन्स देण्याचं, तो सपोर्ट देण्याचं काम माझ्या मिस्टरांनी. म्हणजे आजच्या दिवसाचं जे काही महत्त्व आहे, सावित्रीबाई फुलेंना जसं महात्मा ज्योतिबा फुलेंनी सपोर्ट केला आणि त्यांना एक महिलांच्या शिक्षणासाठी त्यांनी तयार केला आणि पुढे जाऊन त्यांनी जे काही प्रयत्न केले, जे काही आपल्यासाठी प्रयत्न केले, त्यामुळे आपण सर्वजण या ठिकाणी आहोत. आणि आज या ठिकाणी आहे की सावित्रीबाई फुले आहे, याच्यामध्ये कुठलंच कोणाचं दुमत असण्याचं कारण. आणि त्याच्यासाठी माझ्या पाठीमागं मला सपोर्ट करणारे माझे मिस्टर म्हणजे अजून सुद्धा, कारण सिलेक्शन झाल्यानंतर सुद्धा नोकरी करत म्हणजे क्लासरूम ऑफिसर म्हणून आणि ते पोलीस डिपार्टमेंट नोकरी करून घर सांभाळणं आणि मग सर्व गोष्टी करणं हे इतकं शक्य नाही आहे. म्हणजे कितीही आपण म्हटलं की बाबा घरामध्ये नोकर ठेवू, कामगार ठेवू, म्हणजे स्वयंपाकाला बाई लावू, पण त्या सर्व गोष्टी पॉसिबल होतात. खूप छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अंडरस्टँडिंग असेल आणि तुमची कष्ट करण्याची प्रामाणिक तयारी असेल तर कुठली गोष्ट अशक्य नाही. म्हणजे तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झामचंच असं उदाहरण देत नाही, तुमचं जे स्वप्न आहे, म्हणजे तुम्ही जे स्वप्न पाहिलं असेल तर ते सत्यात उतरवण्यासाठी तुम्ही खूप चिकाटीनं हे करणं गरजेचं आहे, प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि खरं सांगायचं आपण हे म्हणतो ना की बरेचसे म्हणजे विद्यार्थी असे प्रश्न विचारतात की बाबा प्रत्येकाला ते पॉसिबल होत नाही का, तर कोणाचा प्लेट वेगळा असतो. म्हणजे कोणी आर्ट्समध्ये शिक्षण घेत असतं, कोणी सायन्समध्ये शिक्षण घेत असतं, कोणाला BAMS करायचं असतं, BHMS करायचं असतं, MBBS करायचं असतं, इंजिनिअरिंगकडे जातं आणि मग तो ट्रॅक सोडून मग मध्येच जर कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं हे करायचं म्हटलं तर मग इकडेही सिलेक्शन नाही झालं आणि मग तोही ट्रॅक चुकला तर मग भविष्यात काय, हा प्रश्न आता बऱ्याच मुलांसमोर आहे. कारण मी जेव्हा एक्झाम दिली तेव्हाही असं झालं होतं की MPSCचं सिलेबसचं स्ट्रक्चर पूर्ण चेंज झालं होतं एक्झामचं. म्हणजे पूर्वी जे ऑब्जेक्टिव्ह होतं, प्रिलिम असेल, मेन्स असेल, मेन्ससुद्धा ऑब्जेक्टिव्ह होतं, तर नुकतंच MPSCनं तो सिलेबस चेंज केला होता आणि डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपात एक्झाम्स होणार होती आणि प्रत्येक पेपर 200 मार्क्सला असायचा. अशी जवळ 1600 मार्क्सची एक्झाम होती आणि
200 मार्क्सचे इंटरव्ह्यू, म्हणजे 1800ची तुमची हे होती. आणि मग त्याच्यामध्ये तुमचं मेरिट, तेव्हा मेरिट मला आठवते साधारणतः 1140च्या दरम्यान मेरिट लागलं होतं. म्हणजे जो टॉपर आला होता तर त्याचा 1140, म्हणजे 1800पैकी 1140चा टॉपर होता, पहिली ॲड होती. तर हा सिलेबस पॅटर्न चेंज झाल्यानंतर सुद्धा अशी मनात भीती होती की त्याने पुन्हा डिस्क्रिप्टिव्ह द्यायचं आहे. ऑब्जेक्टिव्ह असं तर सोपं आहे की बाबा पटकन टिक केलं की झालं, म्हणजे त्याच्यामध्ये काही हे नाही. मग डिस्क्रिप्टिव्हमध्ये मार्किंग सिस्टीम सुद्धा त्या दोघं पेपर चेक करणारा हे असतं, तर त्याच्या मनावरती बऱ्याचशा गोष्टी असतात की त्याला ते आपलं उत्तर कितपत योग्य वाटतं, आपल्या जी काही मांडणी आहे तर ती कितपत त्याला भावते आणि मग त्याच्यावरून किती मार्क्स देतो, त्याच्यावर सुद्धा बऱ्याचशा गोष्टी आवडतात. पण फायदा असा झाला की बऱ्याच विद्यार्थ्यांनी सिलेबस चेंज झाल्यामुळे, म्हणजे जुने विद्यार्थी खूप 3-4 वर्षापासून आपण सुरू होते, त्यांनी एक्झाम दिलीच नाही, म्हणजे घाबरून एक्झामच दिली नाही किंवा थोडासा अंदाज घेऊ एक्झामचा, पेपर पॅटर्न काय असतो किंवा मग कसा निकाल लागतो, किती मेरिट लागतं, आणि मग त्यानंतर नेक्स्ट इयर एक्झाम. त्यामुळे थोडंसं ती एक्झाम अटेंड करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या थोडी कमी होती. पण तरीही त्याचं पर्यायानं जर तुलना केली तर तसंही कॉम्पिटिशन खूप होतं. त्यातून फर्स्ट अटेम्प्टमध्ये आपण पोस्ट काढणं हे फार महत्त्वाचं होतं. कारण का सांगते, पहिल्या अटेम्प्टमध्ये जर तुम्ही फुल प्रयत्न करून जर पोस्ट नाही निघाली तर मग सेकंड अटेम्प्टला मनामध्ये ती कुठेतरी एक गोष्ट होऊन जाते की बाबा आपल्याला तेव्हा असं चुकलं होतं, माझं 2 मार्काने हे गेलेलं आहे, 2 मार्काने मी कुठेतरी कमी पडलेलं. तर त्याच्यासाठी पहिल्यांदाच तुम्ही जर तयारी करत असाल ना तर अतिशय जोमाने तयारी करून याच्यामध्ये उतरायला पाहिजे. तिथं तुम्ही कुठल्याच जागा नाही दिली पाहिजे, म्हणजे कुठलाच एक्सक्यूज नाही दिला पाहिजे त्या एक्झाम. मग तुम्ही ती प्रीची तयारी करा, मेन्सची तयारी करा किंवा इंटरव्ह्यूची तयारी करा. तिथे आपल्याला असं वाटत राहतं घरी अभ्यास जेव्हा आपण करतो आणि अकॅडमीमध्ये अभ्यास करतो तेव्हा असं वाटत राहतं की घरी आपण कसं मी माझं एक टाइम टेबल बनवू शकते की बाबा मी आज सकाळी 7 ते 10 या विषयाचा अभ्यास करणार, त्यानंतर मला ब्रेकची गरज आहे, 1 तासाचं मी ब्रेक घेणार. ते आपलं घरचं आपण स्वतःचं टाइम टेबल असं एक प्लॅन करतो. पण अकॅडमीमध्ये आणि घरी अभ्यास करण्यामध्ये हा एकच फरक आहे की मी पाहिलेलं आहे अकॅडमीमध्ये की रात्री 12-1 वाजेपर्यंत अभ्यास निघत करायचे, जे तिथं निवासी म्हणजे राहण्यासाठी असायचे तर ते रात्री उशिरापर्यंत त्या स्टडी रूममध्ये अभ्यास करायचे. आणि जेव्हा मी सुरू केलं सकाळी, कारण सकाळी कोणीच लवकर यायचं नाही, मी जेव्हा सुरू केलं त्या स्टडी रूममध्ये जायला तर रात्री 12-1 वाजेपर्यंत मुलांची अभ्यास करायची की सकाळी सुद्धा यायला सुरू केलं. म्हणजे ही जी कॉम्पिटिशन आहे त्यांना ही भीती वाटायला लागली की बाबा आले सकाळी कोण अभ्यास करतात, संध्याकाळी कोण अभ्यास करतात, मग माझा अभ्यास कमी करायला. म्हणजे इव्हन आता तुम्ही असं जसं बसलाय ना स्टडी रूम म्हणजे याच्यापेक्षा मोठी काही स्टडी रूम आणि समोरासमोरच बसायचं. टेबल छोटासाच टेबल, म्हणजे एवढा टेबल असायचा, या बाजूला 2 बसलेला असायचं, या बाजूला 2 बसलेला असायचं. आपल्याला जेव्हा झोप यायला लागते तेव्हा आपलं लक्ष बरोबर समोरच्या व्यक्तीकडे जातं आणि तो अभ्यास करतो, आपल्याला पुढे चालतो. म्हणजे हा विचार तेव्हा मनात माझ्या तरी यायचा. आणि झोप येऊ नये म्हणून काय करायचं, झोप तर शेवटी बरं आपण कंट्रोल नाही करू शकत. पण तेव्हा लेमनच्या गोळ्यांचं पाकिटाने पाण्याची बॉटल माझ्याजवळ म्हणजे असं गोळी एक खायची आणि पाणी प्यायचं आणि मग पुन्हा परत आपण मला सगळं म्हणजे झोप टाळण्यासाठी मला आठवते की मी सकाळी 5 वाजता उठायचे. 5 वाजता उठायला सुद्धा मोठी परिस्थिती अशी होती की आईला माझ्या भावाचं करायला लागायचं, कारण भाऊ त्यांना साधारणतः मी फार्मसीचं म्हणजे 12वी नंतरचं म्हणजे शिक्षण घेत होता. त्याला टिफिन देणं, वडिलांना टिफिन देणं आणि घरी मग माझ्या मुलाला सांभाळणं, घरी 4 म्हशी होते त्या म्हशींचं करायचं, घरातलं करायचं, हे सगळं तिला पॉसिबल व्हायचं नाही. म्हणून म्हणजे ॲडजस्टमेंट कशी करायला पाहिजे याचं उदाहरण म्हणून सांगते. संध्याकाळीच घरी चपाती जास्त बनवून ठेवायची आणि सकाळी डब्यातून तीच मिळायची. म्हणजे अशी सुद्धा ॲडजस्टमेंट केलेली आहे आणि ती पूर्ण क्लास होईपर्यंत अशी ॲडजस्टमेंट केलेली आहे प्रत्येक वर्षी. म्हणजे सांगायचं तात्पर्य हे की एवढ्या सगळ्या परिस्थितीमधून जेव्हा आपण खरंच प्रामाणिक करतो तेव्हा तुम्हाला यश मिळतंच. आणि समजा एखाद्या वेळेस असंही होईल की बाबा तुम्हाला यश नाही मिळणार तर
येतो हे तुम्ही डोक्यामध्ये ठेवलं पाहिजे. असं तुम्ही जर विचार केला की बाबा आता मी पहिल्या अटेम्प्टमध्ये प्रयत्न केला, सगळा अभ्यास केला, खूप अभ्यास केला, प्रयत्न केले, म्हणजे कुठेही कमी पडलो नाही आणि मग तरी सुद्धा माझं सिलेक्शन म्हणजे मेरिटमध्ये माझं बसलो नाही फिलिंगच्या, नक्कीच तिथे तुम्ही कुठेतरी कमी पडलेला असता. ते कुठे कमी पडला हे ते तुम्ही ते शोधून काढून त्या पॉईंटवरती तुम्हाला प्रयत्न करून पुन्हा अभ्यासाची गरज असते. आणि आताचा मी जो सिलेबस पॅटर्न पाहिला तर तो बऱ्यापैकी ऑब्जेक्टिव्ह आहे. आणि ऑब्जेक्टिव्हला म्हणजे माझं असं मत आहे की ऑब्जेक्टिव्हसाठीच खूप अभ्यास करावा लागतो आपल्याला. म्हणजे एकदा तुम्ही अभ्यास केला आणि मग ते तुमच्या हे लक्षात राहिलं तर जे काही पर्याय असतात, जे काही आपल्याला ऑप्शन्स दिलेले असतात ते खूप कन्फ्यूज असतात, त्याच्यामध्ये कन्फ्यूज करणारे असतात. त्यामुळे अगदी स्पेसिफिकच तुम्हाला माहीत असेल तरच अभ्यास तुमचा असेल तरच तुम्ही ते सांगू शकता, नाही तर शक्यच नाही. म्हणजे हे कर त्यामुळे खूप स्पेसिफिक अभ्यास करा. अभ्यास करण्याची पद्धतीविषयी थोडक्यात सांगते. म्हणजे आता तुम्हाला मागायचं सांगते की माझं पहिल्यापासून सुरुवातीपासून असं हे आहे की मला दुसरं कोणी रेडीमेड नोट्स म्हणतो ना आपण, एखादं रेडीमेड पुस्तक, आता बरीचशी पुस्तकं तेव्हा सुद्धा होती, शरी सर्कलचं होतं, ते सागर पब्लिकेशनचं होतं, पण मी ते फक्त रेफर रिडिंगसाठी घेत होते, पण नोट्स मी कधीच विकत नाही घेतले, कारण माझा तो अभ्यासच व्हायचा नाही तसा. मी डायरेक्ट नोट्स वाचून म्हणजे जे आपण म्हणतो ना रट्टा मारणे किंवा पाठ करणं ते मला कधीच जमलं. पण माझी अभ्यासाची अशी पद्धत होती की बाबा स्वतःची नोट्स मी स्वतः तयार करते. त्याच्यासाठी मला जी काही बेसिक पुस्तकं होती ती पुस्तकं मी वाचायचे. ती वाचताना सुद्धा माझा पॅटर्न असा असायचा की मी 1 तास एका विषयाचा 1 तासच अभ्यास करायचे आणि मग त्याचं एका तासामध्ये जेवढं रिडिंग झालेलं आहे तर ते रिडिंग झालेलं असेल तर तो गॅप घेऊन, म्हणजे समजा एका तासामध्ये मी काहीतरी मॅथ्सचा अभ्यास केला, मॅथ्सचं रिडिंग केलं आणि त्यानंतर परत पुढच्या तासामध्ये मी काहीतरी हिस्ट्रीचं रिडिंग केलं, पुन्हा पुढच्या तासामध्ये मी सायन्सचं हे केलं. तर ह्या 2-3 तासानंतर मग मी पहिल्यांदा सकाळी जो 1 तास मॅथ्सचा अभ्यास केला होता त्यामध्ये मला काय काय आठवतं हे थोडं रिकलेक्ट करून आपण लिहून काढलं तरच तुमचा चांगला अभ्यास होतो. आणि त्यामध्ये तुमच्या लक्षात येते की बाबा अरे हे मला वाचताना माझी ती कन्सेप्ट क्लिअर होती, हे माझ्या लक्षात होतं, पण आता मला लिहून काढायचं म्हटलं तर आठवतच नाहीये. तिथे तुमच्या लक्षात येते की बाबा पुन्हा परत मी जो काही मुद्दा असेल, जे काही कन्सेप्ट असेल पुन्हा पाहता आणि मग पुन्हा पाहिल्यानंतर ते तुमच्या एकदा परफेक्ट डोक्यात बसते आणि मग ती कधीच तुमच्याकडून विसरली जाते. पण हे जे हे आहे की वाचन, मनन आणि पुन्हा लेखन, आणि पुन्हा वाचन, मनन आणि लेखन हे रिपीटेडली जेव्हा तुम्ही 2 वेळा कराल तेव्हा तुमच्या ॲटोमॅटिकली स्वतःच्या नोट्स तयार होतात. स्वतःच्या नोट्स जेव्हा तुमच्या तयार होतात तेव्हा तुम्हाला एक्झाम्सच्या वेळेला वारंवार काय म्हणतात रिडिंग आणि हे करण्याची गरज भासत नाही. फक्त तुम्ही एक नजर फिरवली तुमच्या नोट्सवरून तुमच्या पटकन सर्व गोष्टी रिकलेक्ट होतात तुम्हाला एक्झामच्या वेळेला, टेन्शन येत नाही. आणि अभ्यासाच्या वेळेला प्रत्येक विद्यार्थ्याची जी एक मेंटॅलिटी राहते की परीक्षा म्हटलं की खूप टेन्शन येतं. की अभ्यास केलेल्याला पण येतं, ज्याला नाही केलेलं त्याला पण येतं. त्यामुळे तेव्हा कशा पद्धतीने आपण पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे याचं उदाहरण फक्त सांगते जे मी स्वतः अनुभवलेलं आहे. बऱ्याच वेळेला असं होतं की टेन्शनमुळे आपण टेन्शन घेतो आणि मग जो अभ्यास केलेला असतो तो आपल्याला आठवतो. मी जेव्हा मेन्सची अभ्यास पूर्ण करून जेव्हा मी परीक्षेसाठी पुण्याला गेले, पहिला पेपर GSचा होता आणि GSच्या पेपरमध्ये असं म्हणजे की मला अंदाजच नाही आला, मला 40 मार्क्सचा पेपर घ्यायचा, कव्हरच झाला नाही त्याच्यामध्ये उत्तर येत होतं पण मला लिहिताच नाही आलं कारण मला वेळच होता. आणि इतकं टेन्शन आलं मला की काय समजेल 40 मार्काचं राहिलं, म्हणजे मी 160 मार्काचंच लिहिलं आणि मग त्या 160 मार्क्समध्ये मला किती मार्क्स पडणार. म्हणजे मी एक हे पण केलं होतं की बाबा प्रत्येक पेपरमध्ये मला किती मार्क्स पडले पाहिजे म्हणजे मग मला मी त्या मेरिटपर्यंत जाऊ शकतो, हा एक अंदाज सुद्धा मी घेतलेला होता. मला इतकं टेन्शन आलं की काही समजेना. तेव्हा माझ्या मिस्टरांचे एक मित्र ते सुद्धा ते परीक्षेचा अभ्यास करतात, त्या एक्झामसाठी तिथे त्याच सेंटरवरती होते. त्यांनी मला विचारलं पेपर कसा गेला वगैरे, आणि मग मला खूप टेन्शन आलं, पेपर माझा काही कव्हरच झाला नाही आणि लगेच दुसरा पेपर होता एका तासाला. ते त्यांनी मला एक तेव्हा सांगितलं की एक लक्षात ठेवा
सुरू असतं तर त्याच्याविषयी ऐकलेलं असतं, परंतु रट्टा मारल्यानंतर जो प्रॉब्लेम होतो तो तुम्हाला सांगतो की आपल्याला असं वाटतं की हा प्रश्न आहे आणि याची मी 4 मुद्दे त्यांनी उत्तर आहे, तसंच लिहायला पाहिजे असं नाही. मला त्यांनी असं सांगितलं की तुम्हाला कुठलाही प्रश्न लिहायचा तुम्हाला आला तर तुम्ही ज्या गोष्टी त्या मुद्द्याविषयी त्या प्रश्नाविषयी तुम्हाला वाटतील, काही वाटतं असं नाही अभ्यास करत असतो त्याच्याशी वेगवेगळे आपण दिलं पाहिजे, तर त्या तुम्ही रिकाम्या न सोडता त्याच्यामध्ये तुम्ही उत्तर दिलं असतं. GS स्कूलच्या पेपरला मी तसं केलं की नाही याच्यामध्ये मी एकदा असं वाचलं होतं, मी एकदा असं ऐकलं होतं, असं आमचं डिस्कशनमध्ये झालं होतं, म्हणजे मला जे मुद्दे सुचले मी ते निहित केले आणि पेपर पूर्ण कव्हर करायचा हे त्यावेळेलाच होतं. बऱ्याच वेळेला एका दिवशी 2 पेपर होते, दुसऱ्या पेपरला अशी कंडिशन असायची की इतका हात दुखत असायचा लिहून की असं वाटायचं की पास किती लिहायचं असं वाटायचं, परंतु मनामध्ये ते मग एकच पेपरचं आपण आपल्या स्वतःच्या मनाला सतत प्रोत्साहित करत राहिलं पाहिजे, निगेटिव्हिटीपासून दूर ठेवलं पाहिजे. झोप यायला की नाही झोपायचं नाही, खूप करायचं एवढा अभ्यास केलेला हे आपण स्वतःच्या मनाला स्वतःला प्रोत्साहित करत आईचं ऑपरेशन झालं तेव्हा सुद्धा असं वाटायचं की कुठून मला दुर्बुद्धी सुचले, मी परीक्षा दिल्या पेपरला मी फॉर्म भरला असेल असं सतत वाटायचं. तेव्हा सुद्धा म्हणली की चला एवढं भरलेलंच आहे ना फॉर्म, एवढा अभ्यास केलेला ही एक्झाम देऊ, ही वेळही निघून जाईल असं त्या वेळेला स्वतःच्या मनाला स्वतःला समजवत त्या याच्यापर्यंत आले. ह्या सगळ्या प्रवासामधून मला असं बऱ्याच गोष्टी अतिशय पूर्ण वाटल्या नसतील, परंतु खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि माझा एवढाच उद्देश आहे की बऱ्याच जणांना ती सवयही नसते की म्हणून ॲडजस्टमेंट करणं, परिस्थितीशी ॲडजस्टमेंट करणं ती सवय नसते, ती नक्की तुम्ही करण्याचा प्रयत्न करा, यश तुम्हाला नक्की मिळेल. तुमचे प्रामाणिक प्रयत्न जर असतील अभ्यास करण्यामध्ये आणि बऱ्याच वेळेला असंही टेन्शन होतं की जास्त अभ्यास करणाऱ्या मुलांचं असं होतं की बाबा आपला सिलेबस दिलेला असतो तो 100% माझा सिलेबस कम्प्लीट व्हायला पाहिजे अशी अपेक्षा असते, तशीही अपेक्षा ठेवू नका. मी मेन्सची एक्झाम दिली होती तेव्हा आमचा 70% अभ्यास झाला होता, बराच अभ्यास झाला नव्हता, परंतु एक केलं होतं की बाबा ते एकदा नजरे काढून का असेल ते जायला पाहिजे. 100% अभ्यास न करता काही गोष्टींचा आपला 50% अभ्यास झालेला असेल तरी सुद्धा चालतो, म्हणजे ती सुद्धा डोक्यामध्ये कन्सेप्ट ठेवू नका ठेवा अरे हे माझं वाचायचं झालं ते आम्हाला शिकवलंच नाही, मग आता मी पेपर कसा लिहिणार, मग मला पेपरमध्ये प्रश्न आला तर मी त्याचं उत्तर कसं लिहिणार. एवढे का आपण अडाणी नाही आहोत, आपल्याला तेवढं समजतं. आपण आता न्यूजपेपरमधून बऱ्याचशा गोष्टी वाचत असतो, न्यूजपेपरमधून समजत असतात, मोबाईलवर तुम्हाला काही गोष्टी यूट्यूब चॅनल्स आहेत त्याच्यावरती काही गोष्टी उपलब्ध आहेत. म्हणजे एक उदाहरण सांगते आता की माझं उदाहरण झालं पण मी माझ्या खात्यामधलं उदाहरण सांगते. अशोक बनकर नावाचे इथेच DYSP म्हणून मी जेव्हा सिलेक्शन होतं तेव्हा माझ्यासोबतच ते काम करत होते, तर त्यांची अशी परिस्थिती की ते औरंगाबाद मधले होते आणि ते कॉन्स्टेबल म्हणून भरती झाले पोलीसमध्ये, आणि कॉन्स्टेबलमध्ये म्हणून भरती झाल्यानंतर त्यांना जी MPSCची एक्झाम द्यायची होती राज्यसेवेची, तर त्यांनी अभ्यास कसा केला असेल फक्त एक उदाहरण म्हणून सांगतो. आता कॉन्स्टेबल म्हणल्यानंतर त्याला सर्व ड्युटी करावी लागतात, सर्व बंदोबस्त करावा लागतो, सर्व नाईट करावी लागतात, तर जेव्हा घरी वेळ असायचा तेव्हा ती असं करायची की पुस्तक वाचताना मोठ्यानं वाचायचं आणि ते रेकॉर्ड करून ठेवायचं मोबाईलवर, आणि जेव्हा बंदोबस्त असतो निवांत असतो नाईटला असतो तेव्हा ते कानात टाकून ऐकायचं ऑडिओ, आपण स्वतःच हे केले. असं करून त्यांनी अभ्यास केला आणि स्वतः नोट्स काढले आणि त्यातून ते डायरेक्ट DYSP म्हणून सिलेक्ट केले. म्हणजे अशी खूप सारी उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतील, त्यांनी खूप स्ट्रगल करून या पोस्टपर्यंत पोहोचलेले आहे. त्याच्यामध्ये असं फार वेगळं काही नाही आहे, अगदी मराठी शाळेमध्ये शिकलेली मुलं सुद्धा याच्यामध्ये प्रशासकीय सेवेमध्ये त्यांनी करिअर केलेलं आहे, UPSCमध्ये सुद्धा करिअर केलेलं आहे. UPSCकडे माझा न वळण्याचा उद्देश किंवा हे सांगते कारण मला माझी फॅमिली पण तितकीच महत्त्वाची होती. कारण UPSCमध्ये आम्ही असा विचार केला की समजा आपल्याला महाराष्ट्र कॅडेट सिलेक्शन नंतर नाहीच मिळालं तर माझे मिस्टर इकडे राहणार आणि मग मी कुठल्या ते दुसऱ्या स्टेटमध्ये असणार आणि मग आपल्याला पैसा मिळवायचा नाही. म्हणजे करिअर करणं आणि ते करिअर कशासाठी करतो हा उद्देश सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे आमची कालच 31 तारखेला बरेच लोक आमचे रिटायर्ड होतात
सर्व्हिस आणि जॉब मध्ये काय फरक आहे हे सुद्धा आपल्याला जाणून घेणं महत्वाचं आहे. म्हणजे मला पैसा मिळवायचा नाहीये, मला माझ्या फक्त घराचा उदरनिर्वाह नाही करायचा, म्हणजे मी फक्त पैसा मिळवण्यासाठी नोकरी नाही करत. कारण आमचा आता असा उद्देश होता की म्हणजे मला सांगताना असं सांगितलं होतं की बाबा आपल्याला सर्वसामान्य लोकांसाठी काम करायचं आहे. म्हणजे माझ्या मिस्टरांचा 3 वर्षानंतर पगार वाढणार आणि त्या पगारावरती एका शिक्षकाच्या पगारावरती त्याचं कुटुंब व्यवस्थित चालू शकतं, तो एक गाडी घेऊ शकतो, एक घर बांधू शकतो, मुलांचं व्यवस्थित होऊ शकतो, असं आमची कन्सेप्ट क्लिअर होती. त्यामुळे असं कुठलंही बर्डन नव्हतं की बाबा नाही आपलं नोकरी नाही मिळाली तर आपलं चालणारच नाही, आपलं घर खर्च चालणारच नाही, त्यामुळे पैसे मिळवायचे म्हणून मला नोकरी करायची, म्हणून मला याच्यामध्ये करिअर करायचं आहे, हा उद्देश मी कधीच ठेवला नाही. तो आता सुद्धा सर्व्हिसमध्ये माझा कसा कधी उद्देश नसतो. मला सेवा करायची आणि मला सर्वसामान्य लोकांसाठी काम करायचं, म्हणून सर्व्हिस आणि जॉब आपण समजून घेणं खूप महत्वाचं आहे. कारण जो फक्त जॉब करण्यासाठी ज्याच्या डोक्यात असते किंवा नाही मला जॉब करायचा, त्याच्या जेव्हा डोक्यात ते असतं तेव्हा तो फक्त स्वतःसाठी करत असतो, तो समाजासाठी काही करत नाही. म्हणजे तुमची जी हुशारी आहे, तुमच्यामध्ये ज्या क्वालिटीज आहेत, तर त्याचा आपल्या समाजासाठी सुद्धा कुठेतरी उपयोग झाला पाहिजे, ही भावना प्रत्येकाच्या मनामध्ये होती. बऱ्याच वेळेला मी पाहिलेलं आहे, म्हणजे विशेषतः मुली, म्हणजे आपल्याला आता इथे बरेच मुलं पण आहेत, असं कोणाला हे करायचं नाहीये मला, जनरली 10वी पर्यंत किंवा 12वी पर्यंत ग्रॅज्युएशन पर्यंत म्हणजे त्यांचं करिअर करतात आणि नंतर मग एक आपसुकच त्यांचं हे संपून जातं, ॲम्बिशन संपून जातं की बाबा नाही लग्न झालं आता नवऱ्याचा पगार व्यवस्थित येतोय, मला घर खर्च व्यवस्थित लागतो, मी कशाला त्रास करून घेऊ स्वतःला. म्हणजे ही जी अल्पसंतुष्ट भावना आहे ती बऱ्याच मुलींमध्ये आणि अलीकडे तर मला जास्तच दिसते. म्हणजे पूर्वीच्या काही मी जेव्हा बसवलं तेव्हा खूप साऱ्या मुलींनी पाहिल्या, पण अलीकडे खूपच मुलींमध्ये असं वाटतं की बाबा नाही मला माझ्या गरजा पूर्ण झाल्या पाच, मला समाजासाठी काही करायचं नाही, अशी भावना थोडीशी का मला दिसते. तर तशी भावना नक्कीच आपण बाळगली. तुम्ही सुद्धा तुमच्या समाजासाठी, तुमच्या देशासाठी, तुमच्या जिल्ह्यासाठी तुमच्या ज्या क्वालिटीज आहेत, तुमच्या कॅपॅबिलिटीज आहेत, त्याचा नक्कीच फायदा होईल. आणि पर्यायानं जी आपण मुलं सक्षमीकरण किंवा सबलीकरण म्हणतो, तर ते तेव्हाच येईल जेव्हा तुम्ही खरोखर स्वतःला अभ्रा न समजता अशा पद्धतीने पुढे या. आणि मी अशी उदाहरणं बघते की घरचे तयार आहेत शिकवायला, सगळं जे आहे सपोर्ट आहे, परंतु त्यांना मुलींना शिकायचं नाही, मुलींना असेल किंवा मुलांना असेल त्यांना शिकायचं नाही, म्हणजे मला ते हे करायचं नाही, मला जास्त त्रास करून घ्यायचा नाही. तर स्वतःच्या म्हणजे जीवन हे एकदाच मिळतं आणि ते आपण आपल्या स्वतःच्या कुटुंबाबरोबर समाजासाठी, देशासाठी कशा पद्धतीनं खर्ची टाकता येईल, खर्ची घालता येईल, त्याच्यासाठी नक्की प्रयत्न करायला पाहिजे. आता देशासाठी प्रयत्न करायचा म्हणजे देशाच्या सीमेवर जाऊन राहायलाच पाहिजे असं नाही, खूप छोट्या छोट्या गोष्टींमधून तुम्ही तुमच्या समाजासाठी, देशासाठी करू शकता. आणि त्याच्या कुठेही हे करण्याची गरज नाही, वाहवा करण्याची गरज नाही. म्हणजे फक्त मला माहिती आहे मी सिस्टम बदलू शकते. पोलीस डिपार्टमेंटमध्ये असेल, प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये असेल, आपल्या घरामध्ये असेल, तुमच्या इथे सुद्धा सर्व व्यक्ती काही समान नसणार आहे. कोणी हुशार असणार आहे, कोणी थोडं कमी हुशार असणार आहे, कोणाचा स्वभाव ॲग्रेसिव्ह असणार आहे, कोण थोडंसं शांत स्वभावाचं असणार आहे. म्हणजे आपल्या हाताची 5 बोटं म्हटलं तरी ती सारखी नाही. म्हणून आपण असा विचार नाही करायला पाहिजे की बाबा ती 5 लोक जेव्हा एकत्रित येतात त्यांच्यामधल्या कॅपॅबिलिटीनुसार ते जेव्हा प्रयत्न करतात तेव्हा हाताची मूठ होते आणि नक्कीच त्याचा जोर हा एका बोटापेक्षा जास्त नक्कीच असतो. मग आपण सर्वांनी मिळून जेव्हा आपल्या आपल्या परीने आपल्या ठिकाणी राहून जेव्हा प्रयत्न करतो तेव्हा नक्की हे आरआस अकॅडमीचं नाव होईल असं मला वाटतं. त्यामुळे तुम्ही तुमच्या जागी जो अभ्यास करताय ते तुम्ही स्वतःचा विचार करून कुठेतरी ते करा. एकमेकांमध्ये कॉम्पिटिशन ही असावी, परंतु ती इतक्याही लेवलपर्यंत नसू नये की त्याचा फटका जो आहे तो तुमच्या अकॅडमीला बसेल किंवा स्वतः तुमच्या अभ्यासाला बसेल. ती थोडीशी मर्यादा आपण सर्वांनी पाळायला पाहिजे. बरेचसे म्हणजे असेही असतील की बाबा कुणीतरी सांगितलं म्हणून मग इकडे यायचं असंही आलेले असतील. तुम्हाला खरंच या क्षेत्रामध्ये करिअर करायचं असेल तर स्वतःवर थोडासा विश्वास ठेवा. अकॅडमीमध्ये सर जे आहेत ते तुमच्यासाठी प्रयत्न करतायत आणि
त्यांच्यावर सुद्धा थोडासा विश्वास ठेवा, त्यांच्यावरती हे करा. आणि बऱ्याच वेळेला असं होतं की सर सांगतात की नाही, बऱ्यापैकी नियम ठरलेले असतात अकॅडमीचे, योगा नाही हे वर्षभरच करायचं आहे. आपल्याला असं वाटतं की योगा नाही, मला एवढं वर्ष समजणार नाही, मी पूर्व परीक्षा किंवा मुख्य परीक्षेपर्यंत करणार, त्यानंतरचं नंतर करू. थोडासा विश्वास ठेवून पहा, नक्की तुम्ही सर्वजण यशस्वी व्हाल मला असं वाटतं आहे. कारण ही सुरुवात होणंच खूप महत्त्वाचं आहे आणि त्या सुरुवातीमधून खरंच म्हणतं त्याचा मोठा गोष्ट होईल याची मला अजिबात शंका मनामध्ये वाटत नाही. खूप वेळ झाला मी फक्त एकटीच बोलते, तर मला असं वाटतं की आता आपण म्हणजे हा प्रवास माझा इथेच थांबवायला पाहिजे. आणि माझ्या फॅमिलीशी सांगते, माझा जो 2 वर्षाचा मुलगा होता आता BIT ला कॉम्प्युटर सायन्स सेकंड इयर करतोय आणि छोटी मुलगी आहे ती आता 4थीमध्ये पोदार इंग्लिश मिडियमला इथे शिकते आहे. माझे मिस्टर इथेच आहेत रत्नागिरीमध्ये शिवाजी हायस्कूलला आता ते म्हणजे प्रामाणिक प्रयत्न असतील तर मी माझ्या सर्व्हिसमध्ये मी पैशाला महत्त्व कसं दिलं नाही याचं उदाहरण सांगायचं म्हटलं तर मला अँटी करप्शनला DCP म्हणून नागपूरला पोस्टिंग मला माझं ऑफिस देत होतं DO ऑफिस. मी त्यांना सांगितलं की मला नागपूरला नाही जायचं, मला तुम्ही इकडे दुसरी साधी पोस्टिंग कुठली दिली तरी चालेल, साईड पोस्टिंग, मला माझ्या फॅमिलीसोबत राहायचं. फॅमिलीसोबत राहणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. कारण मी फक्त माझं करिअर म्हणत बसते तर माझ्या मुलांवर संस्कार कोण करतात, कारण त्यांचंही करिअर महत्त्वाचं आहे. म्हणजे आई म्हणून मला तिही भूमिका पार पाडायची आहे, मला सून म्हणून भूमिका पार पाडायची, मला मुलगी म्हणून भूमिका पार पाडायची, बायको म्हणून. मी ते सर्व नात्यांना माझ्या परीने 100% वेळ देण्याचा प्रयत्न करते आणि माझे प्रयत्न प्रामाणिक आहेत. त्यामुळे माझी फॅमिली माझ्या आत्तापर्यंत 15 वर्षामध्ये माझ्यासोबत आहे. म्हणजे असं कधी झालं नाही की मी एकीकडे आहे, माझा मुलगा इकडे आहे, माझा मिस्टर इकडे, असं कधी म्हणजे फॅमिली आणि फॅमिलीसोबत करिअर आणि करिअरसोबत मग आपल्या समाजाची किंवा सर्वसामान्य माणसाची हा आत्तापर्यंतचा माझा प्रामाणिक प्रयत्न, भविष्यात सुद्धा तोच राहणार आहे. त्यामुळे चांगलं उद्देश ठेवा डोळ्यासमोर, चांगले ध्येय ठरवा, ते मिळवण्यासाठी चिकाटीनं झुकीनं प्रयत्न करा, नक्की तुम्ही यशस्वी व्हाल. तुम्हाला काही जर तुम्हाला असं मनामध्ये वाटत असेल, शंका वाटत असेल तर तुम्ही थोडंसं विचारा आणि अगदी मनमोकळेपणाने विचारा. मला असं प्रॉब्लेम होतो, मला असं मनामध्ये हे वाटतं काहीतरी, मग याच्यामध्ये कसं करायला पाहिजे, ते अगदी मनमोकळेपणाने आपण मला असं वाटतं बोलायला. जर म्हणतात की मी अधिकारी आणतो किंवा माणसं कशासाठी आणतो तर तुम्ही त्यांचं म्हणजे आयुष्य खऱ्या अर्थाने बघितलं पाहिजे याच्यासाठी. आणि आजच्या दिवसाचं थोडं सार्थक झालं असं आम्हाला वाटतं. तर माझा प्रश्न असा आहे की जेव्हा आपण एक प्रशस्ती अधिकारी होण्याचं स्वप्न बघतो तेव्हा आपल्या व्यक्तिमत्वात कोणते गुण असायला पाहिजे आणि एक स्पर्धा परीक्षांची तयारी करताना आपण स्वतःचं व्यक्तिमत्व कशा प्रकारे तसा विचार तुम्ही आत्ता न केलेला बरा आहे असं मला वाटतं. कारण माझा स्वभाव जो होता म्हणजे मी खूप कमी बोलायची आणि फार कमी लोकांमध्ये पटकन मिक्स होणं जे होतं तसं माझा स्वभाव नव्हता. परंतु जसं मी या खात्यामध्ये आले, जसं जसं मी प्रत्येक ठिकाणी काम करत होते तर तो आपोआप हा स्वभाव माझा बदलत गेला. म्हणजे हे विशिष्ट गुण तुमच्याकडे पाहिजेतच तरच तुम्ही एखादा हा अधिकारी होऊ शकता असं हे काही समीकरण नाही. आणि तुम्ही आता फक्त तुमच्या अभ्यासावर फोकस करा आणि फक्त विशिष्ट म्हणजे मला फक्त तहसीलदारच व्हायचं आहे, मला DYSPच व्हायचं आहे, मला हे व्हायचं असं थोडंसं स्पेसिफिक न ठेवता तुम्ही फक्त मला राज्यसेवेची एक्झाम द्यायची आणि त्यामध्ये मला क्लास 1ची पोस्ट काढायची आहे हा एक डोक्यामध्ये ठेवा आणि त्याचा सिलेबसनुसार तुमचा अभ्यास कंप्लीट करा. आणि त्याच्यामध्ये जे तुम्हाला बोलतो बऱ्याच वेळेला असं होतं की आमच्या याच्यामध्ये हे सुद्धा अकाउंट अँड फायनान्सचे पण प्रत्येकाला त्या गोष्टी पॉसिबल होत असं नाही. तुम्हाला सायन्स दिलं असतं त्याच्यामध्ये कमी मार्क्स पडतो, तुम्हाला मॅथ्समध्ये कमी मार्क्स पडतो, आपल्या आपल्या कर्तव्यानुसार आपण करत असतो. पण तसं स्पेसिफिक कुठलंही तुमच्यामध्ये गुण
गावी खेडेगावामध्ये ड्रेस घालणं गाऊन घालणं हे चालत नाही. मग साडीच घालायची, क्लासमध्ये सुद्धा साडीच घालायची. म्हणजे असा हे केलं. तेव्हा मेन्सला आम्ही गेलो होतो म्हणून आता पुण्यामध्ये साडी घालून कसं जायचं मेन्सचा एक्झामला, म्हणून मग 2 ड्रेस शिवले होते 600 रुपयाचे, 300 रुपयाचा एक ड्रेस. ते फक्त त्या दिवसासाठी शिवले. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य की खूप का भेसवत जे करताय ते फक्त त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःहून कुठे कमी नाही पडले, एवढाच प्रयत्न करा. म्हणजे असं स्पेसिफिक तो विचार करूच नाही आता. दुसरा प्रश्न असा आहे की एक महिला म्हणून दुसऱ्या शासनामध्ये आपण जेव्हा काम करतो तेव्हा कधी असं दडपण येतं का? तसं दडपण मला कधीच जाणवलं नाही. कारण मी जेव्हा ट्रेनिंगला गेलो ते बऱ्याच वेळेला असं असतं की महिला म्हणून आपण स्वतःला कमी हे करत असतो की मला त्या थोड्याशा सवलती पाहिजे, मी महिला आहे मला सवलती पाहिजे. ट्रेनिंगमध्ये गेल्यानंतर ते तुमच्या डोक्यातून सर्व निघून जातं. त्याच्यामध्ये कुठेही महिला आणि पुरुष मग हे महिलांसाठी थोडीशी सवलत हे होतं असं अजिबात नसतं. सर्वांना ट्रेनिंगचं सारखंच असतं. आणि जेम्स ऑफिसर बरोबर त्यांना जे ट्रेनिंग मिळते तेच तुम्हाला थोडंसं शारीरिक क्षमतेनुसार थोडेफार कमी जास्त आपल्याला कन्सिडर केलं जातं, परंतु सर्वच बाबतीत नाही. त्यामुळे असं कधी वाटलं नाही की बाबा महिला म्हणून आहे आणि मग हे कसं. आणि तो विचार मी कधी स्वतःबद्दल केला नाही. मीही कोणी करायला नाही पाहिजे. स्वतःला सवलत महिला म्हणून मी सवलत घेण्याचा प्रयत्न अतिशय कमीत कमी वेळांमध्ये करतो. बऱ्याच वेळेला अडचणी असतात, ते फिजिकली अडचणी असतात, त्याच्यामध्ये आपल्याला नाही घेतो. त्या व्यतिरिक्त मी कधीच घेत नाही आणि प्रयत्न पण नाही केला. माझ्या अभ्यासाची पद्धत अशी असायची की माझं मग हे करायचं किंवा मला लक्षात यायचं किंवा मी खूप वेळ झालं हिस्ट्रीचं आता रिडिंग करते आहे. मग मला आता खूपच कंटाळा आला. मग नंतर त्यानंतर मला सायन्स वाटायचं. सायन्स मला थोडंसं अवघड वाटायचं किंवा वाटायचं. मग सायन्स वाटायला नंतर सोपंच यायची. पण मी असं माझा प्रयत्न केला होता की बाबा हिस्ट्री झाल्यानंतर ना मी मध्ये असं काहीतरी हे करेल. माझा जो आवडीचा विषय आहे म्हणजे बुद्धिमत्तेचा जो मेंटॅलचा हे होता तो मेंटॅलचा मी जवळपास 2 तास घ्यायचे. त्यातून थोडंसं रिफ्रेश झाल्यानंतर मी दुसरा तास करायचा. आणि आता मोबाईलचं हे केलं तर बऱ्याच वेळेला कमीत कमी स्वतःला एक शब्द आठवत नाही मला. म्हणजे आपण स्वतःला सेफ राहण्यासाठी किंवा मी स्वतः थोडंसं मला आता याच्यातनं बाहेर जायचं आहे, मला स्वतः एन्जॉयमेंट करायचं हा विचार कमीत कमी म्हणजे स्वतःचा कमीत कमी विचार करायला पाहिजे. जास्तीत जास्त विचार स्टडी बस तो किती महत्त्वाचं आहे त्याला महत्त्व दिलं. तेव्हा ते जे तुमच्या डोक्यात राहील ना तेव्हा आपोआप तुमची या गोष्टी बदलल्या जातात. आता मोबाईल आपल्याला प्रत्येकाकडे मोबाईल आहे. तर मग आम्हाला असं वाटतं की बाबा तुमचा बाहेर मित्रांकडे गेल्यानंतर वेळ जातो तर मग ते बाहेर मित्रांकडे जाणंच थोडंसं अवॉइड करा. फारच गरजेचं असतं ते मग जास्तीत जास्त वेळ मग इथे अकॅडमिक कसं देता येईल. कारण इथे असल्यानंतर तुम्ही क्लासचं महत्त्व हेच सांगते किंवा क्लासमध्ये असल्यानंतर तुम्हाला समोर सर्वजण अभ्यास करताना दिसत असतात आणि तुम्हाला तिथे तुम्ही कुठे कमी पडताय याची जाणीव सतत होत असते. त्यामुळे मग सतत तुम्ही असं वाटतं की नाही मला अभ्यास करायचं, मला माझं कुठे कमी पडतं, मला अजून काय घरी असल्यानंतर 1 तास 2 तास 3 तास केल्यानंतर आपल्याला वाटतं सफिशियंट अभ्यास झाला. आता आपल्याला थोडा ब्रेक घ्यायला पाहिजे. आता आपण मित्रांकडे जरा थोडंसं बाहेर फिरायला असं आपण विचारतो. जास्तीत जास्त वेळ सरांनी मला सांगितलं 1 वर्षाचं लिमिटेशन ठेवलेलं आहे. 1 वर्षाचं काय 1 वर्षात बऱ्यापैकी ॲड कम्प्लीट होते. मग तो 1 वर्ष तुम्ही तुमच्या करिअरसाठी द्या. मोबाईल बाजूला ठेवा. म्हणजे मी कोणत्याही कार्यक्रमाला गेले नाही. म्हणजे लग्न समारंभ असेल, कोणाचा वाढदिवस आहे, कोणाचं काय वास्तुशांती आहे, कोणाच्या घरी काय झालेलं आहे. तिथे खूप साऱ्या अडचणी आहेत. म्हणजे खूप बोलणं पण खावं लागलं पण ते मिस्टरांनी निभावून घेतलं. त्याच्यामध्ये त्याचा सपोर्ट तेव्हा आमच्यासाठी फक्त महत्त्वाचं होतं की माझं करिअर माझा अभ्यास आणि मला पुढे MPSC ची एक्झाम द्यायची. माझी एक्झाम जवळ आली
हा एकच उद्देश, म्हणजे तुम्हाला अजिबात एक्सक्यूज नाही. तर तुम्हाला असं वाटतं ना की तुमचं इकडे जास्त आहे, त्या आपोआप गोष्टी त्या वातावरणातून आपण इथेच राहणं खूप गरजेचं आहे. इथे राहिला तर तुमचा फोकस होतो स्टोरीवर, मग इथे जास्तीत जास्त राहायचं. विशेष म्हणजे इथे 12 तासाची अभ्यासिका त्याचा मुद्दा आहे गणपतीला सुट्टी, दिवाळीला सुट्टी, तुम्ही सांगितलेल्या म्हणजे सांगायला हरकत नाही. बऱ्याच वेळेला मिस्टरांनी जो बॅलन्स केला नाही तर त्याच्यामध्ये असंही व्हायचं की हात कापणी आले की मग घरातले सगळे हात कापणीला जायचे. सासूबाईंचं एक म्हणणं असायचं की बाबा मला घरी आल्यानंतर स्वयंपाक देते. मग थोडंसं त्यांना बरं वाटावं म्हणून सुद्धा मग 1-2 दिवस का असेल आम्ही आठवड्यातनं मग सासरी यायचं. आल्यानंतर 2 दिवस पूर्ण माझा अभ्यास बदलायचा, कारण घरचं सगळं करायला लागायचं. जाऊबाई होती, तिचा मुलगा होता, माझा मुलगा होता, 7-8 माणसं आणि मग त्यांचं जेवण, आणि ते जेवण म्हणजे चुलीवर जेवण. म्हणजे ह्या सगळ्या अडचणीतून मग फक्त जेवण झालं म्हणजे झालं नाही, बाकीची कामं आहे, शेतात जायला लागायचं. तर मी आईकडे असताना कधीच शेतात नाही गेली, पण सासरी गेल्यानंतर मला त्याही गोष्टी करायला लागल्या. पण मी त्या ॲक्सेप्ट केल्या, म्हणजे मग मला हे जमणार नाही, मी घरी इकडेच माहेरी काही केलेलं नाही आहे, मी इकडे कसं करणार, अशी माझी भूमिका कधीच. प्रसंग आलेला आहे, परिस्थिती समोर आलेली आहे, तर त्याला आपण फेस करायचं. हा एकच माझ्या डोळ्यात मला हे जमणार नाही असं मी कधीच केलं. म्हणजे असं आहे की आता सुद्धा खात्यामध्ये नोकरी करत असताना सुद्धा बरेचसे असे प्रसंग येतात, मग तेव्हा खूप टेन्शन येतं. पण असं कधीच सांगत नाही की बाबा आपण मी कसं करेन या परिस्थितीमध्ये, असं कधीच वाटत नाही. कारण सुरुवातीपासून ते अनुभवाने पडत गेलेलं आहे या सगळ्या गोष्टी. म्हणजे स्वतःला कमीत कमी कम्फर्टेबल ठेवण्याचा प्रयत्न करायचा. जेव्हा तुम्ही स्वतःला जास्त सुविधा द्याल, कम्फर्टेबल ठेवाल, तेव्हा ते शरीर असेल, मन असेल, तर तुम्हाला थोडं तुमच्या ध्येयापासून परावृत्त करत असणार. कुठल्याही गोष्टी नवीन गोष्ट शिकण्यापासून परावृत्त करत आणि मग आपण दुसऱ्या गोष्टींमध्ये गुंतून जातो. त्यामुळे कमीत कमी कम्फर्टेबल. त्यात तुम्हाला म्हटणार नाही की इथे सुद्धा आम्ही जेव्हा डिवाइस म्हणून काम करतो तेव्हा आमच्याकडे RTPC असतो, कुठली ऑर्डरली असतो, तर त्यांना मी माझं युनिफॉर्म पॅक करणं, शूज पॉलिश करणं, मग बाकीच्या गोष्टी कायदी जे डेली जे काही आमचं रुटीन असतं ते निघणं, मी त्यांना सुद्धा नाही करू शकते. पण मी ते करत नाही, कारण मी ती स्वतःला सवय लावून घेतली आहे. तेव्हा ते स्वतःच्या स्वतः गोष्टी करायच्या आणि त्याचा खूप सारा फायदा पण होतो. जेव्हा आपण त्या गोष्टी स्वतः करतो बऱ्याच वेळेला आपल्या अडचणी येते काम करायला. स्वतः केल्यामुळं त्या पश्चाताप करायची पण वेळ येते. ते स्वतः केलं असतं बरं झालं असतं. कमीत कमी कम्फर्टेबल होण्याचं, स्वतःला कम्फर्टेबल होण्याचं कमीत कमी करतो. आणि तिथे राज्यसभेची तयारी करते आणि माझं स्वप्न असेल की मला माझ्या स्वप्नात बघते माझी आई तिथे बसली आहे. तर हा क्वेश्चन खास तिच्यासाठी आहे की तुम्ही तुमचं तोंडून तिला सांगा. तिचं असं म्हणणं आहे की वरती जर तू स्वप्न बघतेस त्यामध्ये खूप सारे दबाव असतात, की राजकीय दबाव. म्हणजे एखादी केस अशी असते की कोणीतरी पॉलिटिशियनचा रेफरन्स घेऊन येतो आणि तुम्हाला त्या विरोधात जाऊन काम करावं. तर तेव्हा तुमची भूमिका काय? चांगला प्रश्न विचारला. म्हणजे माझा हे सांगते अनुभव की काम करताना, म्हणजे जेव्हा सिलेक्शन झाल्यानंतर मी या क्षेत्रामध्ये आले तर तेव्हा मी सुरुवातीला माझा उद्देश काय होता, म्हणजे या खात्यात येण्याचा किंवा मी सर्व्हिस करण्याचा, करिअर करण्याचा. तर माझा उद्देश होता की मला सेवा द्यायची, मला पैसे मिळवायचा हा उद्देश नव्हता. तर माझ्या डोक्यात क्लिअर होती की बाबा समोरचा व्यक्ती माझ्याकडे आलेला आहे, तर मग मी त्याचं कितीही उशीर झाला तरी त्याचा ऐकून घेऊन मला जी मदत करता येईल ती कायदेशीर म्हणजे नियमाच्या बाहेर जाऊन मी कधीच काही काम केलं. बऱ्याच वेळा नियमामध्ये बसून सुद्धा आपल्याला काही गोष्टी लोकांसाठी करता येतात, तर त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो. आणि मला सुदैवानं आतापर्यंत सर्व वरिष्ठ अशी होती की बाबा माझ्यापर्यंत तो असा कोणती राजकीय दबाव आलेला नाही. काही ठिकाणी आला दबाव, पण तेव्हा मी माझ्या क्लिअर माझी मतं हे केली आणि तेही अतिशय नम्रपणे. म्हणजे त्यांना असं कुठेतरी एक ऑफिसरच्या एखाद्या ह्याच्यामध्ये भाषेमध्ये असं काही होतं, कोणी मला असं कुठल्याही व्यक्तीने सांगितलं. मी त्यांना सर प्लीज हे असं होऊ शकत नाही, मला असं करता येणार नाही, आपण आमच्या
म्हणजे घरी आपण तुम्ही व्यवसाय करत असाल त्याच्यामध्ये सुद्धा करून घ्या. म्हणजे एखाद्या व्यक्तीला स्ट्रेस नसेल अशी व्यक्ती मला वाटत नाही. मग तिथे खूप त्रास आहे, 24 तास काम करायचं आहे म्हणून मग आपल्याला पोलीस क्षेत्राकडे जायचं. मी हा पॉझिटिव्ह विचार करायला पाहिजे. कारण मला जो माझा अनुभव सांगते की मी जेव्हा 11वी 12वी असेल किंवा मी काही क्लासेस केले तुम्हाला सांगितलं मी घरच्यांच्या सोबत म्हणजे सोबत माझ्या कोणीतरी नेहमी असायचं. म्हणजे मला ते एक सिक्युअर फील व्हायचं. परंतु मी जेव्हा ट्रेनिंग केलं ट्रेनिंगमध्येच असताना ट्रेनिंग पिरियडमध्ये गणपती बंदोबस्तासाठी त्या जिल्ह्यामध्ये त्या ट्रेनिंग्सना दिलं जातं. तसं मला कोल्हापूरमध्ये गणपती बंदोबस्तासाठी पाठवलं आणि कोल्हापूरमधला गणपती बंदोबस्त म्हणजे खूप चॅलेंजिंग बंदोबस्त आहे. प्रत्येक मंडळासमोर कमीत कमी 100 लोक असतात आणि सगळे दारू पिऊन असे नाचत असतात. तर आपल्या युनिफॉर्मचं जे हे आहे ते तुम्हाला सांगतो. एक महसूल प्रशासनातला अधिकारी म्हणून जेव्हा मी तिथे उभी राहिली असते युनिफॉर्म घालून मी जेव्हा तिथे उभी राहते खूप जमीन आसमानचा फरक आहे. युनिफॉर्मला अजूनही लोक घाबरतात, कायदा पाळणारे सुद्धा लोक आहेत. त्यामुळे तिथे तुमच्या शब्दाला खूप मान आहे, तुमच्या युनिफॉर्मला मान आहे. आणि बऱ्याचशा गोष्टी या युनिफॉर्मच्या भीतीनं ऑटोमॅटिक घडतात. तिथं तुम्हाला विशेष काही करायची गरज नाही. ती स्वतः पण सिक्युअर राहते आणि तिच्यामुळे तिच्या संपर्कात येणारे जे काही मुली असतील महिला कुणी असतील त्या सुद्धा सिक्युअर होतात. त्यामुळं मला माझं तर असं म्हणणं आहे की मुलींनी पोलीस डिपार्टमेंटमध्येच यायला पाहिजे. त्रास हा प्रत्येक जॉबमध्ये आहे. कुठल्या जॉबमध्ये त्रास नाही असेल तर असं वाटतं की शिक्षक पेशा म्हणजे आपल्याला जॉब काही नंतर कोणी परिस्थिती आता बदललेली आहे. आता परिस्थिती बदललेली आहे. प्रत्येक ठिकाणी कॉम्पिटिशन आहे, प्रत्येक ठिकाणी राजकीय दबाव आहे आणि तो असणारच आहे. त्यामध्ये आपण स्वतः माझ्या हे क्लिअर आहे, कन्सेप्ट क्लिअर आहे की मला काय करायचं आहे ते सांगतात म्हणून मी करत नाही. मी माझ्या सॅटिस्फॅक्शनसाठी काम करते. मला कोणी चांगलं म्हणावं म्हणून मी करत नाही. मला हे वाईट बोलते म्हणून मी काहीतरी माझ्या याच्यामध्ये बदल करते असं म्हणजे माझ्या क्लिअर आहेत कन्सेप्ट. मला हे करायचं त्यामुळे मला कुठला त्रास नाही. तसं तुमच्या याच्यामध्ये क्लिअर पाहिजे. आणि मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर देताना जे सांगितलं की बाबा आता तुम्ही तो भविष्याचा विचारच करू नका. तिला आता तिच्या अभ्यासावर तिच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स जे द्यायचे आहेत त्याच्यामध्ये खूप काही मला माहित नाही ॲडमध्ये कोणत्या कोणत्या कोर्स आहेत. ॲड आहे आमची जी होती ती 392 पोस्टची ॲड होती. आता थोडेसे कमी तरी येत असतील सुद्धा ज्या असतील त्या तहसीलदार का असेल DYSP का असेल पहिल्यांदा आपल्याला ती इंटरव्ह्यूच्या वेळेला तो विचार केला पाहिजे किंवा मला कोणत्या ह्याच्यामध्ये पहिला प्रेफरन्स द्यायचा आणि ते सुद्धा देताना ते मला स्पेसिफिक मला डॉक्टरच व्हायचं म्हणून बसले आणि मग माझं तर त्याच्यामध्ये मी जर यशस्वी होत नसेल तर मग थोडंसं कुठेतरी माझं बदलणं सुद्धा गरजेचं असतं. म्हणजे ती सुद्धा ॲडजस्टमेंट करणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला असं विविधपणा मी पाहिलेलं आहे किंवा ज्यांचं करिअर उद्ध्वस्त झालेलं आहे म्हणजे ते खूप त्याच्यामध्ये गेलेलं आहे, डिप्रेशनमध्ये गेलेलं आहे. त्यामुळे थोडासा बदल सुद्धा आपल्याला स्वतंत्र करता आला. हे नाही येणार प्लॅन बी पण राहतो. मलाही माझे आई बाबा असंच म्हणायचे की पोलीसमध्ये कशाला असं थोडी रिॲक्शन होती. परंतु त्यांना माझ्या मिस्टरने सांगितलं की करू शकते तुम्ही तिला असं आणि तिला काय होणार नाही याची गॅरंटी माझी. ही जे त्यांना कॉन्फिडन्स आहे त्यांनी दिला आणि बऱ्याच वेळेला आता सुद्धा त्यांना असं वाटतं की एखाद्या परिस्थितीमध्ये असं वाटतं तेव्हा एवढा त्रास होतो मग कशाला करायचा. पण ती ठराविक वेळ असते म्हणजे प्रसंग असतो तो निघून गेला की तो पुन्हा परत म्हणजे आम्हाला आता इतका अनुभवाने पडलेला आहे की सुट्टी नाही मिळाली नाही तरी सुद्धा त्याच्या रुटीनमध्ये बसून गेलेला आहे. असं वेगळं काय असं वाटत नाही.
करतो, मी सकाळी करतो, तुम्ही ऑफिसला येतो, असं वेगळं काय वाटत नाही. आम्ही वेगळं का काहीतरी वेगळं जगा वेगळं करतो असं कधीच वाटत नाही. ते आमचं रुटीन काम आहे आणि ते आपण करतो असं थोडासा स्वतःला वेळ द्या, स्वतःवर विश्वास ठेवा. असं कुठेही मी जास्त भविष्याचा विचार करणं तर कधी कधी होता नाही. वर्तमान काळात राहणं खूप महत्त्वाचं म्हणजे आता जे करताय त्याला जास्त वेळ देणं. काय विचारायचं? कमीत कमी सुट्ट्या आहे का? मला माहिती आहे की गणपती म्हणजे हे आहे, पण गणपती बाप्पाला पण माहिती आहे की बाबा तुम्ही समजा नाही हे केलं तर गणपती बाप्पा काही नाराज होणार नाही तुमच्यावर. त्यालाही माहिती आहे की बाबा कधी येत करताय. मॅडम 28 एक्झाम आहे ना, 4 महिने म्हणजे मला माहित नाही म्हणजे तुमचं कसं प्लॅनिंग असतं. मी अतिशय म्हणजे प्रत्येक दिवसात मी किती तास आणि मग माझा दिलेला सिलेबस किती आहे आणि मग मी कसा कव्हर करायचा असं इतकं मायन्यूट प्लॅनिंग माझं असायचं. तसं तुमचं आहे की नाही माहित नाही. असेल तर कसं प्लॅनिंग करा म्हणजे एक कॉन्फिडन्स येऊन जातो की बाबा चला माझा ह्या 4 महिन्यामध्ये माझा अभ्यास पूर्ण होतो. समजा होत नसेल तर मग त्या सिलेबसमधला कमी महत्त्वाचा म्हणजे महत्त्वाचं आणि कमी महत्त्वाचं हे कसं ठरवायचं. बऱ्याच वेळेला असं होतं की बाबा चला मला हा विषय पटकन लगेच समजतो, या विषयामधला हा टॉपिक मला थोडासा अवघड जातो समजायला. तो थोडासा आपण आपल्या त्या टॉपिकनुसार थोडंसं बाजूला ठेवायचं, पूर्ण बाजूला ठेवायचं नाही. तशा पद्धतीने थोडंसं प्लॅनिंग करायचं. बाबा मला हे फोकस इतका त्याच्यामध्ये करायचा आणि शेवटच्या दिवसामध्ये मला ते करायचं. आणि तुम्ही स्वतःच्या नोट्स केल्याच पाहिजे. स्वतःचा अभ्यास तुम्ही स्वतःच्या नोट्स काढल्या पाहिजे. रेफरन्ससाठी तुम्ही घेऊ शकता, परंतु तुम्ही जेव्हा तसं कराल तेव्हा नक्की तुम्हाला लक्षात या 4 महिन्यात मी ज्या पद्धतीने सांगितलं तुम्ही जर अभ्यास केला तर तुम्ही नक्कीच मला येऊन सांगाल किंवा फोन करून सांगाल की मॅडम तुम्ही सांगितलं ते करू आणि ते कसं फायदेशीर ठरलं ते सुद्धा नमस्कार मॅडम, मी स्वप्नाली आखाडे. मी कोणत्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करत नाही, फक्त नर्सिंगची. म्हणजे नर्सिंगमध्ये पण कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असते त्याची पण आम्ही तयारी करतो थोडी म्हणजे विचार असतो. पण जर बाकीच्यांचं ऐकलं तर असं वाटतं की अरे 4th अटेम्प्ट दिला तरी अजून क्लिअर होत नाही, नको जाऊच. किंवा म्हणजे कोल्हापूर, हिंगोली, सांगली या साईडला खूप कॉम्पिटिटिव्ह एक्झामची क्रेज आहे, तेवढी इकडे पाहायला मिळत नाही. म्हणजे मी फर्स्ट टाइम बघितलं की सरांनी कुठेतरी कॉम्पिटिटिव्ह UPSCचा क्लास रत्नागिरीत सुरू केलाय. तसं नर्सिंगचा असेल किंवा इंजिनिअरिंगचे कॉम्पिटिटिव्ह असा काही एवढे मोठे क्लासेस नाही. तुम्ही सांगितलं की जॉबची इथे स्ट्रेस मॅनेजमेंट वगैरे मी बरोबर करते, पण तुमची जी एक ॲडव्हर्टाईज होती तिनं 4 वर्ष घेतली. मग 4 वर्षामध्ये खूप आलं असेल की जरी दुसऱ्यांनी आपल्याला भरोसा दाखवला तरी स्वतःवर शंका घेणं की बाबा मी एवढा कधी कधी काही जणांना प्रामाणिकपणे स्टडी करून पण यश मिळत नाही. की आपण म्हणतो की प्रामाणिक स्टडी कर पण तो स्वतःचा जीव होतोय तरी पण मिळत नाही. म्हणजे अजून त्याने काय करावं पाहिजे किंवा त्या पिरियडमध्ये त्याने स्ट्रेस मॅनेजमेंट, डिप्रेशन सफर करतो किंवा तो कमवत नसेल तर घरचे सुद्धा त्याच्यावर डाऊट घ्यायला असेल तर त्यावेळी त्याने काय केलं पाहिजे. नाही म्हणजे मगाशी त्यासाठी करायला सांगितलं की यश मिळत नाही किंवा 1-2 मार्काने आपण कुठेतरी कमी पडतो, पण ते कुठे कमी पडलो त्याचा अनालिसिस करतो. नक्की आपण कमी पडत असतो. कारण मी तशी उदाहरणं पाहिलेली आहे की अभ्यास करताना तुमचं म्हणजे माझं जे राज्यसेवेचे प्लॅनिंग कसं होतं ते सांगतो. राज्यसेवेचा जो आमचा पेपर आहे तो 200 मार्क्सचा पेपर होता. तर त्या 200 मार्क्समध्ये कोणत्या याला म्हणजे आर्ट्स विषय, कला विषय प्रश्न, आर्ट्सचे प्रश्न किती होते, सायन्सचे, मॅथ्सला कुठला होता, 50 मार्क्स होते ते बुद्धिमत्तेचे विषय होते. मग प्रत्येकाला मी किती वेळ द्यायचा हे सुद्धा एवढं छोटं माझं प्लॅनिंग केलं होतं. तर 50 प्रश्न जे बुद्धिमत्तेचे आहेत त्यातले 47 ते 45 ते 47 प्रश्न सर्वांना इझी सुटणारे असतात. म्हणजे प्रत्येक जण जो याचा अभ्यास करणार असतो तर सगळ्यांना सुटतात, पण 2-3 जे प्रश्न असतात त्याच्यामध्ये ट्रिकच असतात आणि मग तिथे तुम्ही फोकस करणं गरजेचं असतं. मग ते तुम्ही किती वेळात कमी वेळात सोडवता. आणि म्हणजे माझं असं होतं की तुला मला माहीत नाही आहे स्ट्रक्चर, पण क्लासमध्ये आमच्या दर आठवड्याला टेस्ट होते. परंतु माझं स्वतःचं हे असं असायचं की बाबा मी एक ठराविक टॉपिक असेल ते जर घेतलं असेल मी स्वतः असेल म्हणजे क्लासचं फक्त जे शिकवतात ते सोडून मी माझं सेल्फ स्टडी असायचं, माझं रिडिंग असायचं. तर मी स्वतःला जज करून बघण्यासाठी मी लायब्ररीमधून जे काही क्वेश्चन पेपरचे सेट्स असतात
ते घ्यायचे आणि मग मी अभ्यास केल्यानंतर मी ते सोडून बघायचे स्वतः. स्टडी रूममध्ये असेल किंवा घरी मला संध्याकाळी वेळ मिळायचा. तर तेव्हा मला आयडिया यायची की अरे माझा वेळ जातो, त्या प्रश्नामध्ये विचार करण्यात खूप वेळ जातो, मला किती फोकस करणं गरजेचं आहे. म्हणजे एक मार्गी अभ्यास न करता प्रत्येक वेळेला आपल्या स्टडीमध्ये आपण किती कमी पडतो हे स्वतः शोधलं पाहिजे आणि त्याच्यावर जास्त फोकस करायचं. आणि डिप्रेशन आणि ह्याचं म्हटलं कोण काय सांगतंय म्हणजे आता आमच्या वेळेला सुद्धा असं क्लासमध्ये असं शिकायले केस आगर ऑब्लिगेशन पुस्तकं टाकले आणि हीच रेफर काढला पाहिजे, ती रेफर केल्यामुळे मग जे टॉपर आले सगळे झालं त्यांनी हीच रेफर केली किंवा हा चाणक्य मंडळचं हे आलेलं आहे क्वेश्चन पेपर सेट आहे आणि त्यातलेच प्रश्न जास्त पडतात. या सगळ्या जे काही असतात ते मला तर अपवाद वाटायचं. म्हणजे याच्यावरती आपण जास्त विचारच नाही केला. म्हणजे तुम्ही जर फर्स्ट पहिल्यांदा प्रयत्न करत असाल तर 4 वर्ष झालं अभ्यास करून प्रयत्न करून आणि त्याचं होत नाही. माझं कसं होतं हा प्रश्न मला पडलाच नाही पाहिजे, माझा फोकस माझ्या अभ्यासावर पाहिजे. मला सुद्धा असं म्हणायचे की 4-4 वर्ष 5-5 वर्ष म्हणजे माझी स्वतःची जाऊच मला म्हणायची की 4-4-5-5 कारण ती कोल्हापूर शहरामध्ये राहिलेली होती. मला म्हणायची 5-5 वर्ष अभ्यास करून अगदी क्लास करून झालेली नाही मी थोडीच होणार म्हणजे असं रोज असायचं बोलणं समोर म्हणजे मित्रकाचे घर असावे शेजारी आणि आपल्याला जास्त आपण त्यातून जास्त प्रेरणा घेतली पाहिजे ना की ते आपल्या मनाला वाईट वाटून घेतो किंवा असं म्हणतात मला जमेल का म्हणजे स्वतःवर विश्वास दाखवून म्हणतो ना ते अजिबात नाही केलं. म्हणजे आपण स्वतः त्यांची जी रिॲक्शन असते तर त्याला आपण कसं त्यांची काय म्हणतात त्यांचं जे किंमत असते त्याला आपण कशी द्यायची त्याच्या वेळेला किती महत्त्व द्यायचं ना आपल्यावरती डिप्रेशनमध्ये म्हटलं तर बऱ्याच वेळेला येऊ शकतं पण त्यातून मी सांगितलं ना की मलाही असं डिप्रेशन आलं मलाही असं वाटतं त्यावेळेला मी स्वतः माझ्या मनाला हे करायचं मला हे करायचं म्हणजे काही झालं तरी करायचं. म्हणजे ते अभ्यास करतानाच नाही आता सुद्धा रोजच्या जीवनामध्ये सुद्धा आपल्याला प्रत्येकाला म्हणजे एखादं घरी जे असेल तरी आपल्याला एक वाईट मन आणि एक चांगलं मन आपल्या याच्यामध्ये चांगलं मन असतं ना त्याच्यावरती नेहमी वाईट मनाचं जास्त हे असतं दबाव असतो नाही ना असंच करायला परंतु जो त्याच्यामध्ये यशस्वी होतो ना त्या वाईट मनाला दाबून तोच यशस्वी होतो ते जमलं पाहिजे आणि ते असं म्हणून जमलं त्यासाठी खूप चालेल म्हणजे मला इंटरव्ह्यूमध्ये वगैरे आपल्याला हॉबीज द्याव्या लागतात तेव्हा कोणत्या ह्याची आवड आहे माझं हॉबी होतं की मला योगा मला खूप आवडायचं त्यामुळे योगासनं माझी असायची योगा करण्यात त्याचा खूप फायदा होता मेंटली स्टेबल राहण्यासाठी त्याचा खूप फायदा ते सुद्धा करायला पाहिजे साईड मग तुमच्यासाठी सुद्धा ते आपलं मन जे डायव्हर्ट होतं त्याच्यासाठी मनाला कंट्रोल करण्यासाठी आपल्याला थँक्यू मॅम. थँक्यू खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून सुद्धा तुमच्या प्रश्नांना उत्तर देऊन. अजून एक सांगते की बाबा पण एखाद्याला फॉलो म्हणजे तुम्हाला असं वाटेल की बाबा तुमच्यासाठी मी मॅडम म्हणजे आयडियल पर्सन आहे तुम्ही माझ्याकडे पाहून घेता पण तसं करताना सुद्धा प्रत्येक गोष्ट जी माझ्या बाबतीत होती ती तुमच्या बाबतीत वेळ तसंच नाही किंवा मी जसा अभ्यास केला तसा प्रत्येकाला जमीन असते प्रत्येकाची ही आहे अभ्यासाची पद्धत आहे ती वेगळी आहे. त्यामुळे तुमच्या क्वालिटीज काय आहेत आणि तुम्हाला कशा पद्धतीने सुटेबल वाटतं अभ्यास करणं असेल त्या पद्धतीनं तुम्ही तुमचा टाइम जाईल. मी सांगितलं म्हणून असे सर सांगतो म्हणून असं असतं मी माझ्या मला जसं योग्य वाटतं तशा पद्धतीने मी माझं प्लॅन तयार तसं तुमचं तुम्ही प्लॅन तयार करा आणि मला खात्री आहे तुम्ही नक्की यशस्वी व्हाल आणि थोडंच विश्वास स्वतःवर विश्वास दाखवेल. थँक्यू. धन्यवाद मॅडम. यानंतर मी मधाळे सरांना विनंती करेन की त्यांनी दोन शब्द बोलावे.
आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या आपल्या रत्नागिरी जिल्ह्याच्या टॅक्सिंग अधिकारी सेक्रेटरीच्या डॉक्टर रत्नागिरी, श्रीमती जयश्री गायकवाड मॅडम, पोलीस ऑफिसर रत्नागिरी. आजचा दिवस म्हणजे सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन, तो आपण स्त्री म्हणून साजरा केला जातो. त्या अनुषंगाने आपल्या अकॅडमीचे संचालक ॲडव्होकेट राकेश कुमार सर यांनी आपल्याला बोलले की आपल्या ज्या सावित्रीच्या लेखक जयंतीसाठी आपल्याला एक कार्यक्रम आयोजित करायचा, त्या अनुषंगाने चर्चा झाली. त्यावेळी सरांना मॅडम सुचवली आवडली की आपण तुमच्या अधिकारातून आणण्यापेक्षा आपण सावित्रीच्या लेखी स्वरूपात आपल्या जिल्ह्याच्या अतिरिक्त पोलीस ऑफिसर श्रीमती जयश्री गायकवाड मॅडम यांना आपण त्यांच्या आणि मॅडमने तुमचा जो जीवन प्रवास आहे याच्याबद्दल ऐकलेला आहे. तर याच्यातून आपल्याला एक सांगतो आपण मराठीत म्हणू की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते. तर मॅडमच्या एकंदरीत लेक्चरनं असं दिसून आलं, पूर्ण मंत्र लेक्चर आपण ऐकलेलं त्यांना असं दिसून आलं की यशस्वी पुरुषामागे जरी स्त्री असेल तर यशस्वी स्त्रीच्या मागे मॅडमचे जे सर आहेत गायकवाड त्यांचं एक उत्तम मला इतकं मोठं योगदान आहे. सर मॅडम मला सरांनी एक गोष्ट बोलली की सर असं काहीतरी म्हणजे मॅडमचा रिझल्टचा दिवस होता काहीतरी आणि काहीतरी मार्केटला काहीतरी गेले दूध आणि काहीतरी गेले आणि ते रिझल्ट आता माहितीच नव्हतं सरांना, पण पेपरमध्ये असं काहीतरी नाव आणल्यानंतर तुमचं काहीतरी नाव आलं होतं आणि कुणालाच माहीत नाही. पण ज्यावेळी सरांना कळलं की असं नाव तर सरांचा आणि मॅडमला जितका आनंद झाला असेल तो आहे, पण सरांना जितका आनंद झाला ते सर मला सांगत असेल माझ्या पण अंगामध्ये शहारे आले. कारण सरांना काय करू आणि काय नाही झालं आणि कसा एमपीएससी करणार आता मॅडमचा भाग आमचा एकच आहे. एमपीएससी करणाऱ्या मुलांची काय परिस्थिती मॅडमने त्यातून आपल्याला दाखवून दिली. तसं जसं मॅडम म्हणलं की ऊन ताण मारा तर सगळं ऊन पाऊस आहे सूट दुःख आहे, पण कुठल्याही गोष्ट आडवी आणता कुठल्याही म्हणजे कारण पुढे न करता जो आपण जर सक्सेस झालं तर मॅडमचं आपल्याकडे एक मोठी उदाहरण आहे की आपण सर्वांनी करून घेणं गरजेचं आहे. आणि मॅडम आपल्या जो जीवन प्रवास आणि आपली जी खर्चली असते मेहनत जे तुम्ही केलेलं आहे त्यातून मॅडम आजपर्यंत एवढी लेक्चर काय केली किंवा इथं गेस्टना बोलवलं त्यात मी माझ्या अकाउंटतून मी इतकं मंत्रमुग्ध करणार लेक्चर तुम्ही पहिल्यांदाच ऐकले. बरोबर सांगायचं फॉर्मॅलिटी पूर्ण करून जातो. सत्तर केला गेले तर त्याला संपलं, पण इतकं मंत्रमुग्ध ठेवून ठेवणं 2 तास मॅडम प्रिंट ऑफ सायन्स होता शांतपणे चांगल्या प्रकारे मॅडम आपल्याला त्यातून मार्गदर्शक आपण बरोबर येणारी पिढी एक सुजल नागरिक बोलत आणि यशस्वी अधिकारी मॅडमच्या स्वतः आपण लोक आपण होऊ यातून मॅडमना आपण वाढी करू आणि या सावित्रीबाई फुलेंच्या जयंती सोहळ्यानिमित्त आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि मॅडम इथं आल्याबद्दल मॅडम आपल्या मनापासून हार्दिक आभार धन्यवाद आणि तुम्ही विनंती मान दिला त्याबद्दल तुमचं हे सांगते की सर्वात वाईट व सर्वात दुःखद प्रसंग प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये काय असू शकतो. एखाद्या आईचं एखादं बाळ जेव्हा तिच्यापासून दूर जातं किंवा ते काय म्हणतो लांब जातं तो सगळ्यात वाईट प्रसंग असतो. तो प्रसंग मी ट्रेनिंगमध्ये असताना होतो. म्हणजे याच्यापेक्षा तर वाईट प्रसंग कुणाच्या आयुष्यामध्ये येऊ शकत नाही. तर त्या प्रसंगातून सुद्धा मी बाहेर आलेली आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य आहे की आपण जे डिप्रेशन वगैरे म्हणतो ना, प्रश्न विचारला होता तर माझी मुलगी जेव्हा 1.5 वर्षाची होती मी जेव्हा गेले तेव्हा 9 महिन्याची असताना मी तिला सोडून आईकडे ट्रेनिंगला गेली होती. ट्रेनिंगमध्ये असताना तिला निमोनिया झाला, ताप आला आणि म्हणजे आपण सोडून गेलो. तर ती जी काही 4 ते 5 महिने होती माझ्यासाठी खूप खडतर होती आणि तेव्हा मलाही डिप्रेशन आलं होतं म्हणून मी ते सोडलं नाही. म्हणजे 3ऱ्या दिवशी माझ्या मिस्टरांनी मला इथे गावाकडे न ठेवता मला ट्रेनिंगला सोडून आले की मी इथं जायचं नाही म्हटलं. इथं राहिली की तू या चक्रव्यूहामध्ये अडकणार नाही आणि तू हे सगळं सोडून ट्रेनिंग करायचं. हा पहिला प्रसंग झाला. दुसरा प्रसंग ट्रेनिंग कम्प्लीट केल्यानंतर फोर्समनच्या ट्रेनिंगला जात असताना माझा ॲक्सिडेंट झाला. ॲक्सिडेंट नंतर अशी परिस्थिती होती की ते इतका विकनेस कारण खूप ब्लिडिंग झालं होतं आणि खूप विकनेस आला होता आणि ते एक विचार की आपल्या मनावर एखादा आघात होतो ना तो आघात
केल्यानंतर 15 दिवसानंतर माझ्यात जो बदल झाला मी स्वतः अनुभवलेला. आणि नंतर मला रिअलाइज असं झालं की माझ्या मनामध्ये ते विचार होते की बाबा माझी मुलगी इथे ऍडमिट होते आणि इथून ती काही व्यवस्थित बाहेर पडली नाही, मग माझं कसं होणार हा विचार माझ्या डोक्यात असल्यामुळे मला खूप सतत त्रास होतो. म्हणजे अक्षरशः 2-2 दिवस मी ICU मध्ये ऑब्झर्वेशन मध्ये राहील. खूप माझ्या तब्येतीमध्ये फरक पडला. विनाकारण जवळपास 1 लाख पूर्वीचा हॉस्पिटलचा आधार हॉस्पिटल. ते एक मानसिकता हे असते की याच्यापेक्षा डिप्रेशन वेगळं काही असू शकत नाही. त्याही परिस्थितीवर मात करून आपण पुढे जाऊ शकतो हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं. मग जो कोणी तुम्हाला सपोर्ट करणारा व्यक्ती असेल, की आई असेल, वडील असेल, मित्र असेल, तुम्ही असाल, म्हणजे अकॅडमीचे सर असतील, थोडासा त्यांच्यावर सुद्धा विश्वास ठेवला पाहिजे. ते तुमच्यासाठी काहीतरी कठोर भूमिका घेत असतील तर त्या भूमिका त्यांनी का घेतलेला आहे त्याच्यावर शंका न घेता विश्वास ठेवून तुम्ही जे सांगतात तसं जर केलं तर नक्की त्याच्यातून तुमचं काही वाईट नाही होणार. त्याच्यामध्ये तुम्हाला नक्की फायदा होईल, तुम्ही यशस्वी व्हाल. आज आपल्या आरास अकॅडमी ऑफ एज्युकेशन अँड करिअर रत्नागिरीतर्फे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती दिनाचे औचित्य साधून सर्व स्पर्धा परीक्षार्थींना रत्नागिरी जिल्ह्याच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक माननीय श्रीमती जयश्री गायकवाड मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. आणि नक्कीच हे मार्गदर्शन आम्हा सर्वांसाठी भविष्यात दिशादर्शक करेल. तर या मुलाच्या मार्गदर्शनासाठी मी मॅडमचे संपूर्ण आरास अकॅडमी परिवारातर्फे आभार मानते. या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने होणार आहे, तर मी सर्वांना विनंती करेन की त्यांनी आपल्या जागेवर उभे राहावे. छान वाटतं तुमच्यामध्ये येऊन. मला ही आठवण झाली माझ्या क्लासची. थँक्यू. इकडे स्टॉप करू का?